Welcome back to our channel NextGen Scholars. In today's lecture, we will learn to unit number 3, Public Key Management in details. In the previous lecture, we will cover earlier topics of this unit. And today, we will continue with the remaining important concept. And this is the one shot of unit number 3. So, before we begin, make sure to subscribe the channel and turn on the notification bell and never miss any update. Dear student, I worked really hard to create this lecture for you. Many of you requested this topic in comments, so I decided to record this lecture for your exam preparation. As a student myself, I understand challenges of preparing examination, and my goal is to make learning easier for all of you. So, without wasting time, let's start our today's lecture, Public Key Management. So, public key management मध्ये these are the some previous year question paper November December 25 you November December 24 then May दोन November December 23 ची question paper is not available. Okay, so here is not mentioned means तेव्हा तो पेपर झालेलाच नव्हता and इथं May June 25 May June 24 and May June 23. So many questions are available in unit number 3 and unit number okay. So we in same study based on the previous year question paper as आपण करतो. So it is easy for all of you. Okay. So let's start our first topic public key cryptography. Public key cryptography वरती क्वेश्चन आलेला आहे. सो पब्लिक की क्रिप्टोग्राफी वर 6 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे. मग पब्लिक की क्रिप्टोग्राफी काय आहे तर वन ऑफ दी ऑल्सो नोन ॲज अ असिमेट्रिक क्रिप्टोग्राफी. मग पब्लिक की क्रिप्टोग्राफीला आपण काय म्हणतो की असिमेट्रिक क्रिप्टोग्राफी म्हणतो. मग असिमेट्रिक क्रिप्टोग्राफी म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये आपण दोन डिफरंट कीज यूज करतो. पब्लिक की आणि प्रायव्हेट की आपण काय करतो याच्यामध्ये काय करतो आपण दोन डिफरंट कीज यूज करतो पब्लिक की अँड प्रायव्हेट की. मग पब्लिक की क्रिप्टोग्राफीला आपण ऑल्सो नोन ॲज असिमेट्रिक क्रिप्टोग्राफी आणि इट इज यूज दी टू डिफरंट कीज. ओके, मग पब्लिक की काय करते शेअर होती ओपनली. मग पब्लिक की शेअर होती ओपनली आणि प्रायव्हेट की काय राहते केप्ट सिक्रेट राहते. फर्स्ट वी understood what is the public key cryptography. Public key cryptography is known as a asymmetric cryptography. त्यामध्ये दोन डिफरंट कीज असतात पब्लिक की आणि प्रायव्हेट की. पब्लिक की काय होती शेअर होती ओपन की आणि प्रायव्हेट की काय राहते केप्ट सिक्रेट राहते. मग पब्लिक की कशासाठी यूज करतो आपण तर मेनली सिक्युअर कम्युनिकेशन साठी. म्हणजे ही पब्लिक की क्रिप्टोग्राफी आपण सिक्युअर कम्युनिकेशन साठी काय करतो यूज करतो. मग इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन होतं. इन्क्रिप्शन म्हणजे काय तर प्लेन टेक्स्ट टू सिफर टेक्स्ट जातं आणि डिक्रिप्शन म्हणजे काय सिफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट जातं. देन ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन कशासाठी आपले सिक्युरिटी पर्पज साठी आपण काय करतो ऑथेंटिकेशन करतो अँड डिजिटल सिग्नेचर. ओके, डिजिटल सिग्नेचर. मग हे काय झाले इम्पॉर्टन्स ऑफ दी पब्लिक की क्रिप्टोग्राफी. देन पब्लिक की क्रिप्टोग्राफी अँड क्रिप्टोग्राफिक टेक्निक. ओके, मग पब्लिक की क्रिप्टोग्राफी आणि क्रिप्टोग्राफिक टेक्निक म्हणजे काय तर विच इज वन ऑफ द की दॅट यूज फॉर द इन्क्रिप्शन अँड अनदर रिलेटेड की इज यूज फॉर डिक्रिप्शन. पब्लिक की क्रिप्टोग्राफी मध्ये काय असतात दोन कीज असतात. पब्लिक की असते एक प्रायव्हेट की असते. मग पब्लिक की क्रिप्टोग्राफी काय आहे एक क्रिप्टोग्राफिक टेक्निक आहे. वन की कशासाठी यूज करतो आपण एक की आपण इन्क्रिप्शन साठी यूज करतो आणि अनदर रिलेटेड की कशासाठी यूज करतो डिक्रिप्शन साठी यूज करतो. मग पब्लिक की इन्क्रिप्ट करते मेसेजला प्रायव्हेट की डिक्रिप्ट करते मेसेजला. पब्लिक की काय करते इन्क्रिप्ट करते मेसेजला आणि प्रायव्हेट की काय करते डिक्रिप्ट करते मेसेजला. मग नीड ऑफ पब्लिक की क्रिप्टोग्राफी. मग पब्लिक कीने इन्क्रिप्ट करते मेसेज आणि प्रायव्हेट की डिक्रिप्ट करते. म्हणजे जेव्हा आपण इन्क्रिप्शन करतो प्लेन टेक्स्ट टू सिफर टेक्स्ट करतो तेव्हा काय यूज करतो इन्क्रिप्शन साठी पब्लिक की यूज करतो आणि जेव्हा आपण सिफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट करतो तेव्हा आपण डिक्रिप्शन साठी काय यूज करतो प्रायव्हेट की यूज करतो. देन नीड ऑफ पब्लिक की क्रिप्टोग्राफी. मग काय नीड आहे पब्लिक की क्रिप्टोग्राफीचं कारण ट्रेडिशनल आणि सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी use in single key for encryption and decryption.
मग ट्रेडिशनल की क्रिप्टोग्राफीमध्ये आपण काय यूज करतो? सिंगल की यूज करतो एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शनसाठी. ट्रेडिशनल क्रिप्टोग्राफीमध्ये आपण एकच की यूज करायचो एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शनसाठी. मग त्यामुळे काय व्हायचा? मेजर प्रॉब्लेम व्हायचा इन सिमेट्रिक एन्क्रिप्शन अँड सिक्युरिटी की डिस्ट्रिब्युशन. मेजर प्रॉब्लेम इन सिमेट्रिक एन्क्रिप्शन आणि सिक्युअर की डिस्ट्रिब्युशन म्हणजे सिक्युअरली की डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी काय व्हायचं? सिमेट्रिक एन्क्रिप्शनचा मेजर प्रॉब्लेम व्हायचा. मग पब्लिक की क्रिप्टोग्राफीने काय केला? हा प्रॉब्लेम काय केला? सॉल्व्ह केला. मग पब्लिक की क्रिप्टोग्राफी काय होती? शेअर्ड होती ओपनली बिकॉज in that public key cryptography we use the public key, and public key is used for the encryption, and public key means it shared openly, so public key can shared openly. No need to transmit private key through network. मग प्रायव्हेट की म्हणजे काय? केप्ट सिक्रेट. मग प्रायव्हेट की काय नाही करावं लागत आपल्याला, तर प्रायव्हेट की ट्रान्समिट नाही करायला लागत नेटवर्कला आणि काय होतं? सिक्युअर कम्युनिकेशन बिकम इझियर होतं. मग त्यामुळे काय होतं? सिक्युअर जे कम्युनिकेशन असतं ते बिकम्स काय होतं? इझियर होतं. त्याच्यानंतर की कन्सेप्ट. मग पब्लिक की कशासाठी यूज केली? इन्क्रिप्शनसाठी यूज केली आणि प्रायव्हेट की कशासाठी यूज केली? डिक्रिप्शनसाठी काय केली? यूज केली. त्याच्यानंतर काय येतं, की ही डायग्राम आहे. ओके. सो दिस डायग्राम रेफर फॉर दी पब्लिक की इन्क्रिप्शन डिक्रिप्शन. ओके. सो प्लेन टेक्स्ट. आता मी काय सांगितलं होतं? इन्क्रिप्शन म्हणजे काय? प्लेन टेक्स्ट टू सिफर टेक्स्ट. ओके. आणि डिक्रिप्शन म्हणजे काय? सिफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट. मग प्लेन टेक्स्ट टू सिफर टेक्स्ट काय होतं? इन्क्रिप्शन होतं. पण इन्क्रिप्शन बाय युजिंग कशाने होतं? पब्लिक कीने होतं. म्हणजे इथं दिलेली आहे पब्लिक की. ओके. अँड डिक्रिप्शन कशाने होतं? डिक्रिप्शन म्हणजे सिफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट कशाने होतं? प्रायव्हेट कीने होतं. मग इथं काय दिलेलं आहे? डिक्रिप्शन. मग सेंडर अलिस अँड रिसिव्हर बॉब. मग पब्लिक की क्रिप्टोग्राफी डेटा एन्क्रिप्टेड युजिंग रेसिप्टंट पब्लिक की. म्हणजे पब्लिक की क्रिप्टोग्राफी मध्ये काय होतं? डेटा encrypt होतो by using public key and data decrypt होतो by using private key. Okay, it's very simple topic means encryption साठी पब्लिक की क्रिप्टोग्राफी मध्ये आपण encryption साठी पब्लिक की यूज करतो आणि डिक्रिप्शन साठी आपण काय यूज करतो? प्रायव्हेट की यूज करतो. मग इथं काय दिलंय इन दिस डायग्राम मध्ये का व्हॉट इट अंडरस्टँड द सेंडर अलिस काय करतोय? इन्क्रिप्ट करतोय पब्लिक की कोणाची? बॉबची. आणि पब्लिक की रिसिव्ह बॉबला कोणती रिसीव्ह झाली? का प्लेन टेक्स्ट रिसीव्ह झाला. मग बॉब अँड अलिस इट जस्ट कॅरेक्टर, बट व्हॉट इट इम्पॉर्टंट कन्सेप्ट द प्लेन टेक्स्ट इन्क्रिप्शन पब्लिक की सिफर टेक्स्ट ट्रान्समिट डिक्रिप्शन using private key and plain text generate the output. Okay. Then working of पब्लिक की क्रिप्टोग्राफी. मग वर्किंग काय आहे पब्लिक की क्रिप्टोग्राफीचं? तर पब्लिक की क्रिप्टोग्राफी ही की जनरेशन करतं. की जनरेशन करतं म्हणजे काय करतं? रिसिव्ह करतं जनरेट टू कीज. म्हणजे रिसिव्हर काय करतं? जनरेट करतं दोन कीज. की जनरेशन मध्ये कोण की जनरेट करतं? पब्लिक की आणि प्रायव्हेट की. रिसिव्हर जनरेट करतो टू कीज, पब्लिक की आणि प्रायव्हेट की. मग पब्लिक की ही काय होती? डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवन होती आणि प्रायव्हेट की काय होती? केप्ट सिक्रेट ह्यापी. मग पब्लिक की क्रिप्टोग्राफीचं वर्किंग काय? फर्स्ट आपण की जनरेशन करतो. की जनरेशन कोण करतं? रिसिव्हर की जनरेशन करतो. पब्लिक की आणि प्रायव्हेट की. पब्लिक की ही काय राहते? शेअर्ड एव्हरीवन होती आणि प्रायव्हेट की काय राहते? केप्ट सिक्रेट राहते. त्यानंतर येतं इन्क्रिप्शन. इन्क्रिप्शन म्हणजे काय? सेंडर काय करतो? इन्क्रिप्ट करतो प्लेन टेक्स्ट युजिंग रिसिव्हर्स पब्लिक की. म्हणजे जी रिसिव्हरची पब्लिक की आहे त्याने काय करतो? सेंडर काय करतो? इन्क्रिप्ट करतो प्लेन टेक्स्ट. इन्क्रिप्ट करणं प्लेन टेक्स्ट म्हणजे इन्क्रिप्शन म्हणजे काय? तर ते सिक्रेट मेसेज मध्ये जो आपला मेसेज प्लेन टेक्स्ट असतो ना, तो सिक्रेट मेसेज मध्ये आपण सिक्रेट टेक्स्टला म्हणजे आपण ट्रान्समिट करतो. ओके. सो त्यामुळे काय होतं? जो मेसेज असतो, जो अटॅकर असतो, तो कॅन नॉट रीड दॅट मेसेज. फॉर दॅट पर्पज वी यूज द इन्क्रिप्शन. मग इन्क्रिप्शन म्हणजे काय? सेंडर काय करतो? इन्क्रिप्ट करतो प्लेन टेक्स्ट युजिंग रिसिव्हर पब्लिक की. मग सेंडर काय करतो? इन्क्रिप्शन मध्ये फर्स्ट स्टेप इज दी encrypt the message, encrypt the plain text by using receiver's public key. रिसिव्हरच्या पब्लिक कीने इन्क्रिप्ट करतो मेसेज. मग त्यामध्ये येतं C इज इक्वल टू ई.
TUN. आता C stand for the ciphertext, E stand for the encryption, PU means public key आणि M means plain text. Okay, means त्याचा फॉर्म्युला आहे C is equal to E means encryption, PU means public key आणि M means प्लेन टेक्स्ट म्हणजे सेंडर काय करतो इन्क्रिप्ट करतो प्लेन टेक्स्टचा मेसेज बाय युझिंग रिसिव्हर्स पब्लिक की. Then here is M is stand for public plain text, PU means public key and C means ciphertext. Then step 3 transmission. Transmission first होतं की जनरेशन, देन होतं इन्क्रिप्शन, देन आलं ट्रान्समिशन. ट्रान्समिशन मध्ये काय केलं इन्क्रिप्टेड सिफर टेक्स्ट ट्रान्समिट केलं थ्रू दी नेटवर्क. मग जे इन्क्रिप्टेड सिफर टेक्स्ट होतं ते काय केलं ट्रान्समिट केलं बाय युझिंग दी नेटवर्क. देन येतं डिक्रिप्शन. डिक्रिप्शन मध्ये काय केलं रिसिव्हर काय करतोय डिक्रिप्ट करतोय प्लेन टेक्स्ट युझिंग प्रायव्हेट की. मग रिसिव्हर काय करतोय डिक्रिप्ट करतोय सिफर टेक्स्ट बाय युझिंग प्रायव्हेट की. मग रिसिव्हर काय केला आता डिक्रिप्ट केला प्लेन टेक्स्ट बाय युझिंग प्रायव्हेट की. मग M मीन्स प्लेन टेक्स्ट, D मीन्स डिक्रिप्शन, PR मीन्स प्रायव्हेट की आणि C मीन्स सिफर टेक्स्ट. मग PR मीन्स इथं काय आहे प्रायव्हेट की. द ओरिजिनल मेसेज काय झाला ऑप्टेन झाला. इन दिस वर्किंग व्हॉट वी हॅपन फर्स्ट वी क्रिएट द की जनरेशन. की जनरेशन म्हणजे रिसिव्हरनी जनरेट केल्या दोन कीज, पब्लिक कीज आणि प्रायव्हेट की. पब्लिक की डिस्ट्रीब्युटेड होती एव्हरीवनला, प्रायव्हेट की केप सिक्रेट राहते. इन्क्रिप्शन मध्ये काय झालं जो सेंडरने काय केलं इन्क्रिप्ट केलं प्लेन टेक्स्ट बाय युझिंग रिसिव्हर्स पब्लिक की. मग त्यामध्ये काय आलं M इज इक्वल टू E सॉरी C इज इक्वल टू C म्हणजे आपल्याला काय काढायचे सिफर टेक्स्ट काढायचं म्हणून C इज इक्वल टू इन्क्रिप्ट काय केलं PU मीन्स पब्लिक कीनं प्लेन टेक्स्ट काय केलं इन्क्रिप्ट केलं. ओके, आणि ट्रान्समिशन. ट्रान्समिशन मध्ये काय केलं तर इन्क्रिप्टेड सिफर टेक्स्ट ट्रान्समिट केलं नेटवर्कला. मग आता इन्क्रिप्शन झालं म्हणजे प्लेन टेक्स्ट हे कन्वर्ट झालं सिफर टेक्स्ट म्हणजे सिफर टेक्स्ट काय केलं ट्रान्समिट केलं नेटवर्कला. आणि डिक्रिप्शन मध्ये काय झालं रिसिव्हर डिक्रिप्ट करतो सिफर टेक्स्ट बाय युझिंग प्रायव्हेट की. रिसिव्हर काय करतो डिक्रिप्ट करतो सिफर टेक्स्ट बाय युझिंग प्रायव्हेट की. मग इन दॅट वी आर गोइंग टू M इज इक्वल टू M मीन्स आता आपल्याला काय पाहिजे असतं डिक्रिप्शन मध्ये प्लेन टेक्स्ट पाहिजे असतं कारण डिक्रिप्शन मध्ये काय होतं सिफर टेक्स्ट इज इक्वल टू प्लेन टेक्स्ट. मग M इज इक्वल टू D PRC. ओके, मग PR मीन्स प्रायव्हेट की आणि द ओरिजिनल मेसेज इज ऑप्टेन. मग why it is called as asymmetric cryptography. Then public key cryptography, why we called as the asymmetric cryptography because it called as asymmetric because different key are used. मग आपण याला का असिमेट्रिक क्रिप्टोग्राफी बोलतो बिकॉज याच्यामध्ये आपण डिफरंट कीज यूज करतो लाईक इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन. सो डिफरंट कीज यूज करतो म्हणून त्याला आपण असिमेट्रिक बोलतो. जर आपण सेम कीज यूज करत असतो तर आपण त्याला सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी बोलत असतो. बट हिअर वी use the different key for that purpose we are called as asymmetric key cryptography. Then features of the public key cryptography. Public key cryptography मध्ये two keys use करतो. देन ते प्रोव्हाइड करतं सिक्युअर कम्युनिकेशन. टू कीज यूज करतो परत ते सिक्युअर कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतं. पब्लिक की शेअर होती एव्हरीवनला, त्याच्यानंतर प्रायव्हेट की केप सिक्रेट राहते आणि सपोर्ट करते डिजिटल सिग्नेचरला. सपोर्ट कशाला करते डिजिटल सिग्नेचरला अँड प्रोव्हाइड करते ऑथेंटिकेशन. देन पब्लिक सिक्युरिटी ऑफ पब्लिक की क्रिप्टोग्राफी. मग सिक्युरिटी कशी करतो पब्लिक की क्रिप्टोग्राफीची सिक्युरिटी डिपेंड ऑन दी मॅथमॅटिकल अल्गोरिदम. सिक्युरिटी कशावर डिपेंड असते मॅथमॅटिकल अल्गोरिदमवर डिपेंड असते. लार्ज जर की साईज असेल तर ते काय प्रोव्हाइड करतं त्यानंतर लार्ज की साईज काय प्रोव्हाइड करते स्ट्रॉंग सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. देन डिफिकल्ट टू ड्राईव्ह प्रायव्हेट की फ्रॉम दी पब्लिक की अँड बूस्ट फोर्स अटॅक impractical due to very large key size. It's just for understanding security of public key. Security of public key is depend on the mathematical algorithm. Large key size provide करते strong security and difficult to drive a private key from the public key and boost force attack impractical due to very large size.
मग त्याच्यामध्ये एडवांटेजेस काय येतं, की हाय सिक्युरिटी प्रोव्हाईड करते, सिक्युअर की डिस्ट्रिब्युशन होतं आणि ऑथेंटिकेशनला काय करतं ते सपोर्ट करतं. त्यानंतर डिसएडवांटेजेस काय आहे, की स्लोवर दॅन दी सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी. स्लोवर दॅन काय आहे, सिमेट्रिक क्रिप्टोग्राफीपेक्षा स्लोवर आहे आणि लार्ज की साइज आहे. कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन आहे आणि मोर प्रोसेसिंग टाईम लागतो. देन ॲप्लिकेशन इज ऑनलाईन बँकिंग, ई-कॉमर्स, SSL, TSL means secure socket layer, transport layer security. Then secure email साठी, VPN साठी, डिजिटल सर्टिफिकेट आणि सिक्युअर कम्युनिकेशन ही काय झाले त्याचे ॲप्लिकेशन झाले. आणि एक्झाम्पल ऑफ दी पब्लिक की अल्गोरिदम. मग पब्लिक की अल्गोरिदम कसे कोणते? RSA, RSA. देन सो आर-एस-ए पब्लिक की अल्गोरिदम कोणते यूज करतो त्याच्यामध्ये आर-एस-ए, डेफी-हेल्मेन, ई-सी-सी, इलेक्ट्रिक कर्व, क्रिप्टोग्राफी, डी-एस. ओके. मग हे काय करतो? अल्गोरिदम काय करतो? यूज करतो. देन दिस इज द कंप्लीट क्वेश्चन ऑफ पब्लिक की क्रिप्टोग्राफी. व्हॉट इज पब्लिक की क्रिप्टोग्राफी? That is asymmetric cryptography and that based on the two keys, public key and private key, and their working, their definition, and their needs. Okay. These all are explained in the public key cryptography. Okay, I hope so understand the public key cryptography concept. So this is all explanation of public key. Then the RSA algorithm. RSA algorithm मध्ये काय दिलेलं वर्किंग की लेंथ सिक्युरिटी की डिस्ट्रीब्युशन. ओके. मग हे पूर्ण कंप्लीट काय आहे RSA algorithm. RSA algorithm मोस्टली बेस्ड ऑन दी न्यूमरिकल्स विचारलेले आहे. ओके. तर आपण we can see that numericals. Okay, so RSA algorithm. First of all, the one question is the explain RSA algorithm in detail with the help of diagram. Okay, explain करा RSA algorithm with the help of diagram. RSA algorithm म्हणजे काय आहे तर RSA अल्गोरिदम कोणी डेव्हलप केला? रोहन ग्रेविस, आदी शामी आणि लिओनार्ड अडेलिंगमॅनने काय केला? RSA अल्गोरिदम काय केला? डेव्हलप केला. RSA मीन्स रोन, आदी अँड ॲडेलिंगमॅन. ओके. रेविस, शामी, ॲडेलिंगमॅन. ओके. त्याचा फुल फॉर्म. ओके. This is not important, but for just understanding, we are right here. Okay. So here is main important. RSA is a most important public key cryptography algorithm. RSA हा काय आहे? तर पब्लिक की क्रिप्टोग्राफी अल्गोरिदम आहे. ओके. मग तो कशासाठी यूज करतो? RSA आपण सिक्युअर कम्युनिकेशनसाठी, एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन, डेटा प्रोटेक्शन आणि डिजिटल सिग्नेचर साठी काय करतो आपण? RSA अल्गोरिदम काय करतो? यूज करतो. सिक्युअर कम्युनिकेशनसाठी, एन्क्रिप्शनसाठी, डिक्रिप्शनसाठी, डेटा प्रोटेक्शनसाठी आणि डिजिटल सिग्नेचरसाठी आपण काय करतो? RSA अल्गोरिदम काय करतो? यूज करतो. ओके. मग RSA हा कशावर बेस असतो? डिफिकल्टी फॅक्टरिंग लार्ज प्राईम नंबरवरती काय असतं? बेस असतो. मग RSA इज बेस्ड ऑन मॅथमॅटिकल डिफिकल्टी फॅक्टरिंग ऑफ लार्ज नंबर. मग RSA कशावर बेस आहे? मॅथमॅटिकल डिफिकल्टी ऑफ फॅक्टरिंग लार्ज प्राईम नंबरवर काय आहे? RSA डिपेंड आहे. RSA इज बेस्ड ऑन डिफिकल्टी फॅक्टरिंग लार्ज प्राईम नंबर. म्हणजे मॅथमॅटिकल डिफिकल्ट काय असतं? मॅथमॅटिकली डिफिकल्ट फॅक्टरिंग ऑफ लार्ज प्राईम नंबर. लार्ज प्राईम नंबरचं फॅक्टर काढणं हे काय असतं? डिफिकल्ट असतं. सो RSA त्यावरती बेस आहे. मग तो कसा वर्क करतो? इट वर्क ऑन प्रिन्सिपल दॅट तो वर्क करतो प्रिन्सिपल दॅट मल्टिप्लिकेशन ऑफ टू लार्ज प्राईम नंबर. मग तो काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो टू लार्ज प्राईम नंबरचं. देन काय करतं? मल्टिप्लिकेशन केलं टू लार्ज प्राईम नंबरचं, देन फॅक्टरायझेशन करतं लार्ज प्राईम नंबरचं आणि ते काय असतं? व्हेरी डिफिकल्ट असतं. मग RSA इज बेस्ड ऑन डिफिकल्ट मॅथमॅटिकल डिफिकल्टी फॅक्टरिंग ऑन लार्ज प्राईम नंबर. इट वर्क ऑन प्रिन्सिपल दॅट लार्ज प्राईम नंबरचं तो मल्टिप्लिकेशन करतो इझिली आणि फॅक्टरिंग करतं लार्ज प्राईम नंबरचं. ते काय आहे? व्हेरी डिफिकल्ट आहे. मग RSA कशाला सपोर्ट करतो? कन्सेप्ट ऑफ पब्लिक की अँड प्रायव्हेट कीला काय करतो? RSA काय करतो? सपोर्ट करतो. पब्लिक की, प्रायव्हेट की, की जनरेशन आणि सिक्युअर कम्युनिकेशनला काय करतं? RSA काय करतो? हेल्प करतो. मग RSA इज अ सिक्युअर बट कंपॅरेटिव्हली स्लो. मग RSA काय आहे? सिक्युअर आहे, पण कंपॅरेटिव्हली काय आहे तो? स्लो आहे. मग इट इज अबाउट 100 टाइम्स स्लोअर दॅन
DES in software. मग 100 टाइम्स कसं स्लोअर आहे DES in software आणि about 1000 टाइम्स स्लोअर इन हार्डवेअर. 100 टाइम्स स्लोअर दॅन सॉफ्टवेअर आहे आणि 1000 टाइम्स स्लोअर दॅन हार्डवेअर आहे. RSA is a asymmetric cryptography algorithm. मग RSA पण काय आहे? Asymmetric cryptography algorithm. Asymmetric cryptography का बरं बोललं? बिकॉज त्याच्यामध्ये काय केलेले आहे? टू डिफरंट कीज यूज केलेल्या आहेत. पब्लिक की फॉर एन्क्रिप्शन, प्रायव्हेट की फॉर डिक्रिप्शन. मग पब्लिक की काय होती? शेअर होती ओपनली, व्हाईल प्रायव्हेट की काय राहती? केप्ट सिक्रेट राहते. मग RSA काय यूज करतो? लार्ज प्राईम नंबर यूज करतो जनरेट करायला. ओके. मग पब्लिक की शेअर होती ओपनली, वाईल प्रायव्हेट की केप सिक्रेट राहते. RSA यूज करतो लार्ज प्राईम नंबर जनरेट करतो की. ओके. त्यानंतर येतं दिस इज डायग्राम. ओके. मग डायग्राम मध्ये काय आहे? इथं काय आहे? सेंडर. ओके. सेंडर काय करतो? प्लेन टेक्स्ट काय करतो? सेंड करतो. मग इथं काय होतं? प्लेन टेक्स्ट RSA इन्क्रिप्शन सिफर. मग RSA काय करतो? इन्क्रिप्शन की यूज करतो. कोणती इन्क्रिप्शन की यूज करतो? पब्लिक की इन्क्रिप्शन यूज करतो. हा काय कम्युनिकेशन चॅनल आहे. सिफर टेक्स्ट काय होतं? ट्रान्समिट होतं. ओके. म्हणजे इथं काय होतं? प्लेन टेक्स्ट काय होतं? सिफर टेक्स्ट होतं. आणि सिफर टेक्स्ट मध्ये काय होतं? डी सिफर म्हणजे काय? डिक्रिप्ट होतं ते सिफर आणि परत काय होतं? प्लेन टेक्स्ट होतं. मग डिक्रिप्ट कशामुळे होतं? प्रायव्हेट कीमुळे होतं. मग हा सेंडर असतो, हा रिसिव्हर असतो. प्लेन टेक्स्टला सिफर टेक्स्ट मध्ये जातं. सिफर टेक्स्ट कम्युनिकेशन चॅनल थ्रू ट्रान्समिट होतं. मग RSA काय करतो? डिक्रिप्ट करतो बाय युझिंग प्रायव्हेट कीने. प्लेन टेक्स्ट जनरेट होतं आणि इथं काय केलं? इन्क्रिप्ट केलं पब्लिक कीने. सिफर टेक्स्ट जनरेट झाले. सिंपल वर्किंग आहे. त्यानंतर बेसिक प्रिन्सिपल ऑफ RSA. मग बेसिक प्रिन्सिपल काय आहे RSAचा? तर RSA क्रिएट करतं पब्लिक अँड प्रायव्हेट की मल्टिप्लाइंग टू लार्ज प्राईम नंबर. मग RSA काय करतं? तर क्रिएट करतं पब्लिक अँड प्रायव्हेट की आणि मल्टिप्लाय करतं टू लार्ज प्राईम नंबर. ओके. मग RSA काय करतं? पब्लिक कीला प्रायव्हेट कीला क्रिएट करतं आणि टू लार्ज प्राईम नंबर मल्टिप्लाय करतं. म्हणजेच काय? N इज इक्वल टू P इंटू Q. मग P आणि Q काय झाले? प्राईम नंबर झाले आणि n काय झाला? हा मॉड्युलस झाला. n काय झाला? हा मॉड्युलस झाला. ओके. सो इट इज इझी टू मल्टिप्लाय प्राईम नंबर. इझिली आपण मल्टिप्लाय करू शकतो प्राईम नंबरला. बट डिफिकल्ट काय? फॅक्टराइज करणं लार्ज प्राईम नंबर n टू फाइंड P and Q. ओके. मल्टिप्लाय करू शकतो इझिली, पण त्याचं फॅक्टरायझेशन करणं काय डिफिकल्ट आहे. मग डिफिकल्ट फॅक्टरायझेशन काय प्रोव्हाइड करतं? सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं RSA ला. मग डिफिकल्ट फॅक्टरायझेशन काय प्रोव्हाइड करतं? सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं RSA ला. ओके. देन दी वर्किंग ऑफ दी RSA अल्गोरिदम. RSA अल्गोरिदम कन्सिस्ट ऑफ की जनरेशन, इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन. मग RSA अल्गोरिदम इझिली म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये काय होतं? की जनरेशन होतं, इन्क्रिप्शन होतं आणि डिक्रिप्शन होतं. ओके. इन्क्रिप्शन झालं, डिक्रिप्शन झालं. मग याच्यामध्ये स्टेप 1 मध्ये काय करतो आपण? प्राईम नंबर सिलेक्ट करतो. स्टेप 1 मध्ये काय करतो? प्राईम नंबर काय करतो? सिलेक्ट करतो आणि चूज करतो टू लार्ज नंबर. फर्स्ट काय केलं? सिलेक्ट केला प्राईम नंबर आणि सिलेक्ट केला प्राईम नंबर म्हणजे चूज केले दोन प्राईम नंबर P आणि Q. ओके. मग P आपण फॉर एक्झाम्पल P घेतला 3 आणि Q घेतला काय? 11. फर्स्ट काय घेतलं? P घेतला 3, Q घेतलं 11. म्हणजे काय केले? सिलेक्ट केले टू लार्ज प्राईम नंबर. ओके. देन कम्प्युट केला n. n कम्प्युट केला मीन्स काय केलं? n इज इक्वल टू P इंटू Q केला. ओके. मग 3 इंटू 11 किती झाला? 33 झाला. Now, the value of n is used for the both public and private key. ओके. मग व्हॅल्यू ऑफ n कशासाठी यूज झाली? बोथ पब्लिक आणि प्रायव्हेट की साठी काय झाली? यूज झाली. देन काय केलं? कम्प्युट केलं युलर टॉशन फंक्शन. युलर टॉशन फंक्शन म्हणजे काय? फाय ऑफ n इज इक्वल टू p मायनस 1 and q minus 1. Okay. Phi of n means काय? तर p minus 1 and q minus 1. ओके. देन काय केलं? मग phi of n म्हणजे काय केलं? p आपला 3 होता आणि q 11 होता. मायनस मायनस केलं. phi of n किती आला? 20 आला. We see the complete example. This is RSA चे जे एक्झाम्पल आहे ते व्हेरी डिफिकल्ट आहे. And that is not solved in proper way in YouTube channel, any YouTube channel. So I will provide
these difficult RSA example in this chapter. So listen carefully. Okay. मीन्स मी हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपल्याला काय विचारलेलं आहे क्वेश्चन फक्त आरएसए अल्गोरिदम सांगा विथ एक्झाम्पल असं नाही सांगितलेलं ना. मग आरएसए अल्गोरिदम विथ दी हेल्प ऑफ डायग्राम एक्सप्लेन करा. मग आपण इथं वर्किंग एक्सप्लेन करतोय फॉर दी अंडरस्टँडिंग दी न्यूमरिकल बेस्ड ऑन 5 क्वेश्चन ऑन दी न्यूमरिकल. ओके सो लिसन केअरफुली. चूज दी पब्लिक की. मग पब्लिक की चूज करतो. पब्लिक की मध्ये काय असतं की E is less than 1 and greater than phi of n. E काय असतो? लेस दॅन 1 असतो आणि ग्रेटर दॅन काय असतो? phi of n असतो. ओके. देन जीसीडी ऑफ E, phi of n is equal to 1. ओके. मग जीसीडी काय आला? E, phi of n is equal to 1 आला. मग E काय आला याच्यामध्ये? 3 आला. ओके. मग पब्लिक की चूज केली. चूज केला नंबर सच दॅट म्हणजे ई काय आपल्याला ई म्हणजे काय असतं बेसिकली लक्षात ठेवायचं ई म्हणजे काय असतं पब्लिक की असतं आरएसए मध्ये आपल्याला ई काय पाहिजे लेस दॅन 1 पाहिजे ग्रेटर दॅन फाय ऑफ एन पाहिजे आणि जीसीडी ऑफ ई ऑफ फाय ऑफ एन इज इक्वल टू काय आला 1 आला and मग 1 असतो. ओके. मग दिस इज अ फॉर्म्युला जीसीडी ऑफ ई ऑफ कॉमा फाय ऑफ एन इज इक्वल टू 1. ओके. सो आपण इथं ई अज्युम केला म्हणजे आपल्याला जे न्यूमरिकल दिलेले त्याच्यामध्ये ई दिलेला आहे ऑलरेडी. ओके. देन कम्प्युट केली प्रायव्हेट की. प्रायव्हेट की कम्प्युट केली म्हणजे काय केलं डी इंटू ई इक्विव्हॅलेंट टू 1 मॉड ऑफ फाय ऑफ एन केलं. ओके. मग डी इज इक्वल टू 7 होता म्हणजे डी इज इक्वल टू 7 ऑलरेडी दिलेला आहे. मग 7 इंटू 3 इज इक्वल टू 21 आणि 1 मॉड ऑफ 20 म्हणजे काय केलं कॅल्क्युलेशन केलं. ओके. व्हीसीडी. ओके. देन की जनरेशन केलं पब्लिक की मध्ये ई कॉमा एन. ई कॉमा एन म्हणजे एन मीन्स मॉड्युलस होता ई म्हणजे पब्लिक की होता जो फर्स्ट काढला होता एन इज इक्वल टू पी इंटू क्यू. द पब्लिक की शेअर केली. देन प्रायव्हेट की आणि केप सिक्रेट राहिली. आता इन्क्रिप्शन प्रोसेस मध्ये आपण काय यूज करतो पब्लिक की यूज करतो एम रेस टू ई मॉड ऑफ एन यूज करतो. एम मीन्स प्लेन टेक्स्ट सी मीन्स सिफर टेक्स्ट ई मीन्स पब्लिक की एक्सपोनंट एन मीन्स मॉड्युलस. मग सेंडर काय करतो इन्क्रिप्ट करतो प्लेन टेक्स्ट बाय युझिंग पब्लिक की. ओके. मग सेंडर काय करतो इन्क्रिप्ट करतो प्लेन टेक्स्ट बाय युझिंग पब्लिक की. मग त्याचा फॉर्म्युला काय येतो की सी इज इक्वल टू एम रेस टू ई मॉड ऑफ एन. सी मीन्स काय आहे सिफर टेक्स्ट आहे. एम मीन्स काय आहे प्लेन टेक्स्ट आहे. ई मीन्स काय आहे पब्लिक की एक्सपोनंट आणि एन मीन्स काय मॉड्युलस आहे. आणि इन्क्रिप्शनचे एक्झाम्पल म्हणजे एम आपल्याला 9 दिलेला आहे तर फक्त व्हॅल्यू पुट आउट करायचं मॉड काढायचं. आय विल ऑल्सो एक्सप्लेन हाऊ टू कॅल्क्युलेट मॉड सो डोंट वरी गाईज. देन डिक्रिप्शन. ओके. देन डिक्रिप्शन. डिक्रिप्शन मध्ये फॉर्म्युला यूज करतो. आपल्याला डिक्रिप्शन मध्ये काय काढायचं असतं रिसिव्हरने डिक्रिप्ट करतो सिफर टेक्स्ट बाय युझिंग प्रायव्हेट की आपल्याला प्लेन टेक्स्ट काढायचा असतो. ओके. म्हणून आपण फॉर्म्युला यूज करतो. मग डी मीन्स काय आहे तर प्रायव्हेट की आपल्याला रिसिव्हर काय करतो डिक्रिप्ट करतो सिफर टेक्स्ट बाय युझिंग दी प्रायव्हेट की. ओके. मग एम इज इक्वल टू सी रेस टू डी मॉड ऑफ एन. एम इज इक्वल टू सी रेस टू डी मॉड ऑफ एन म्हणजे काय सी मीन्स सिफर टेक्स्ट अँड डी मीन्स प्रायव्हेट की एक्सपोनंट. मग सी म्हणजे काय असतं सिफर टेक्स्ट असतं आणि डी म्हणजे काय असतं प्रायव्हेट की एक्सपोनंट असतं. ओके. मग डिक्रिप्शनचं एक्झाम्पल दिले. मग आरएसए सिक्युरिटी. आरएसए सिक्युरिटी डिपेंड ऑन द प्राईम नंबर थेअरी अँड डिफिकल्टी ऑफ द फॅक्टरायझेशन. प्राईम नंबर थेअरी आणि डिफिकल्टी ऑफ फॅक्टरायझेशन वरती आरएसए ची सिक्युरिटी डिपेंड आहे. मग सिक्युरिटी फीचर्स काय यूज करतो आपण त्याच्यामध्ये लार्ज प्राईम नंबर यूज करतो की जनरेशन साठी. डिफिकल्ट फॅक्टरायझेशन यूज करतो. डिफिकल्ट फॅक्टरायझेशन मॉड्युलस एन इज इक्वल टू पी इंटू क्यू. देन काय करतो आपण डिफिकल्ट टू फाइंड दी प्रायव्हेट की म्हणजे डिफिकल्ट असतं फाइंड करणं प्रायव्हेट की आणि स्ट्रॉंग मॅथमॅटिकल सिक्युरिटी यूज करतो म्हणजे मॅथमॅटिकल रिसर्च सजेस्ट करता की फॅक्टरायझेशन व्हेरी लार्ज नंबर आहे मे टेक मेनी इयर्स. फॉर एक्झाम्पल एन इज डिजिट
number and may take 17 years to find P and Q. Okay, म्हणजे strong mathematical security. So RSA is more secure, but तो काय असतो फक्त स्लोअर असतो. ओके, मग स्टँडर्ड की साईज किती असते RSA ची? तर 1024 बीट असते. ओके, म्हणजे वीक असते, नॉट रिकमेंडेड. त्याच्यानंतर 2048 असते स्टँडर्ड सिक्युरिटी. त्याच्यानंतर 3072 ओके, म्हणजे हाय सिक्युरिटी. आणि 4096 बीटला व्हेरी हाय सिक्युरिटी असते. ओके, देन फीचर्स म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, तर पब्लिक की आणि प्रायव्हेट की यूज करतो. सपोर्ट करतो सिक्युअर कम्युनिकेशनला. देन प्रोव्हाइड करतो ऑथेंटिकेशन. सपोर्ट करतो डिजिटल सिग्नेचर बेस्ड ऑन प्राईम नंबर फॅक्टरायझेशन. पब्लिक की शेअर होते ओपनली. प्रायव्हेट की काय असते, रिमेन सिक्रेट असते. ओके, ऍडव्हान्टेजेस म्हणजे काय, हाय सिक्युअर. त्याच्यानंतर पब्लिक की शेअर ओपनली, प्रोव्हाइड ऑथेंटिकेशन, प्रोव्हाइड कॉन्फिडेन्शियलिटी आणि स्लोअर सिमेट्रिक की इन्क्रिप्शन आणि कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन अँड रिक्वायर्ड लार्ज की साइज. ओके, ऍप्लिकेशन सिक्युअर ईमेल, SSL, TSL, ऑनलाइन बँकिंग, e-commerce, digital signature. Okay, these are four examples based on the RSA. Okay, so now we are talking about this example, and this is very important. RSA topic is very important for your exam because one of the question is based on the RSA. Okay, so let's start. आता फर्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, परफॉर्म करा इन्क्रिप्शन डिक्रिप्शन बाय युझिंग RSA. इथं काय दिलेलं आहे की परफॉर्म इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन RSA अल्गोरिदम. P is equal to 11, Q is equal to 3, E is equal to 3 and M is equal to 7. ओके, म्हणजे P is equal to 11 दिलेलं आहे, Q is equal to 3 दिलेलं आहे, E is equal to 3 दिलेलं आहे आणि M is equal to काय दिलेलं आहे, 7 दिलेलं आहे. ओके, n इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 7 दिलेलं आहे. 1 सेकंड. इथं काय दिलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. मग P अँड Q म्हणजे काय झाले, तर प्राईम नंबर झाले. E म्हणजे काय झालं, पब्लिक की झालं आणि N मीन्स काय झालं, तर प्लेन टेक्स्ट मेसेज झालं. ओके, देन आपण काय केलं, कॅल्क्युलेट केला N. N चा फॉर्म्युला काय होता, की N मीन्स मॉड्युलस असतो. N इज इक्वल टू P इंटू Q. मग P इंटू Q केलं म्हणजे इथं काय दिलं होतं आपल्याला, P हा आपला 11 होता, Q हा 3 होता. मग इथं काय केलं, 11 इंटू 3. मग आपल्याला आन्सर काय भेटलं, 33 हे काय भेटलं, आन्सर भेटलं. देन काय केलं, कॅल्क्युलेट केलं युलर्स टॉर्शन फंक्शन. युलर्स टॉर्शन फंक्शन मध्ये काय केलं, फाय ऑफ एन इज इक्वल टू P मायनस 1 Q मायनस 1. मग याच्यामध्ये काय केलं, सिम्पली व्हॅल्यू पुट आउट केल्या. P मीन्स काय, 11 मायनस 1 आणि Q मीन्स काय, तर 3 मायनस 1. मग 11 मायनस 1 म्हणजे 10 आणि 3 मायनस 1 मीन्स 2. 10 इंटू 2 किती झाले, 20 झाले. ओके, त्याच्यानंतर काय केलं, कॅल्क्युलेट केली पब्लिक की. पब्लिक की मध्ये आपल्याला E इज इक्वल टू 3 दिलेलाच होता. ओके, मग आता GCD कसं चेक करायचा, खूप इझी टेक्निक आहे. आणि बघा, आता काय करायचं, GCD म्हणजे काय असतं, E कॉमा N असतं. E इज इक्वल टू 1 आलं म्हणजे E आपला 3 होता आणि आपला सॉरी, GCD म्हणजे E कॉमा फाय ऑफ एन आणि आपला फाय ऑफ एन किती आहे, 20. मग 3 कॉमा 20 इज इक्वल टू 1. म्हणजे जर आपली GCD ची व्हॅल्यू आहे ना, म्हणजे ही युलर टॉर्शन फंक्शनची व्हॅल्यू आहे ना, ही कमी पाहिजे कशापेक्षा, n पेक्षा. तर मग आपण काय म्हणायचं, आपलं GCD काय आहे, म्हणजे आपली पब्लिक की व्हॅल्यू काय आहे, बरोबर आहे. म्हणजे तिथं बरोबरच असणार आहे, कारण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्या काय दिलेली, E ची व्हॅल्यू दिलेली. बट सोपी टेक्निक म्हणून मी सांगितलं. त्याच्यानंतर GCD इज इक्वल टू 1, कंडिशन सॅटिस्फाईड झाली. Therefore, public key is equal to PU is equal to 3, 33. म्हणजे आपण काय करतो, E, N करतो ना, मग इथं काय झालं, 3, 33 झालं. मग सिलेक्ट केलेली पब्लिक की. ओके, त्यानंतर काय केलं आपण, कॅल्क्युलेट केली प्रायव्हेट की डी. आता दिस इज व्हेरी डिफिकल्ट टास्क ना स्टुडंट. ओके, बट इट इझी, नॉट माइंड. याचा फॉर्म्युला काय असतो, D इंटू E असतो. ओके, इक्विव्हॅलेंट टू, ओके, इक्विव्हॅलेंट टू 1 mod 1 mod
फाय ऑफ एन. ओके, ह्याचा फॉर्म्युला काय असतो? डी इंटू ई इक्विव्हॅलेंट टू वन मॉड ऑफ फाय ऑफ एन. ओके, मग याच्यामध्ये काय करतो आपण की हा फॉर्म्युला काय करतो? सिंपल बनवतो. म्हणजे आपण घेतो डी इज इक्वल टू ई रेस टू मायनस वन मॉड ऑफ फाय ऑफ एन. म्हणजे डी इज इक्वल टू ई रेस टू काय घेतला? मायनस वन केला. म्हणजे हा ई तिकडे जाऊन काय झाला? रेस टू वन झाला आणि मॉड ऑफ फाय ऑफ एन झाला. म्हणजे आपण इथं कसं सबस्टिट्यूट केलं? आपलं ई काय होता? 3 होता. 3 रेस टू मायनस वन आणि फाय ऑफ एन किती आहे? 20. सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू. आता शॉर्टकट फॉर्म्युला यूज करायचं त्यासाठी. म्हणजे हा डी काय घ्यायचा? इथं घ्यायचा. डी इज इक्वल टू देन हा फाय ऑफ एन आहे ना, तो फाय ऑफ एन घ्यायचा इंटू के. ओके, प्लस वन डिवाइड बाय ई. ओके, इंटू के प्लस वन डिवाइड बाय ई. मग इथं काय केलं? व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. 20 इंटू के प्लस वन डिवाइड बाय थ्री. ओके, डिवाइड बाय थ्री. मग व्हॅल्यू इन्क्रीज करायच्या जोपर्यंत आपल्याला काय येत नाही, रिमेनिंग काय येत नाही आपली, वन येत नाही तोपर्यंत काय करायचं? झिरो येत नाही तोपर्यंत काय करायच्या? व्हॅल्यू इन्क्रीज करायच्या. म्हणजे आता इथं काय घेतलं? 20 इंटू वन. म्हणजे के ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल फर्स्ट टाइम आपण घेतली वन, प्लस वन केली डिवाइड बाय थ्री. मग 20 इंटू वन म्हणजे 20 प्लस वन मीन्स 23 डिवाइड बाय थ्री. म्हणजे तीन साते 21 म्हणून किती आली? डी ची व्हॅल्यू 21 आली. आपण कसं सॅटिस्फाईड करतो? म्हणजे कसं ओळखतो की नाही का आपलं हे बरोबर आहे. तर आपण काय करायचं की नाही का, आता किती आला? 20 आला ना. मग 21 डिवाइड बाय 3 आला ना. मग 21 मॉड ऑफ 20 करायचं. मग आपल्याला कळेल की आपला मॉड करेक्ट आहे की नाही. फॉर दिस एक्झाम्पल इज इझी ना, की इज इक्वल टू वन सबस्टिट्यूट केलं लगेच 7 आलं. तर इंटिजर 7 म्हणजे डी इज इक्वल टू 7 आणि मग प्रायव्हेट की म्हणजे काय? डी कॉमा एन म्हणजे 7 कॉमा 33 घेतला. ओके, त्यानंतर इन्क्रिप्शन केला. म्हणजे इन्क्रिप्शन साठी फॉर्म्युला आहे सी इज इक्वल टू एन रेस टू ई मॉड ऑफ एन. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं की सी इज इक्वल टू 7 रेस टू 3 मॉड ऑफ 33. ओके, मग 7 रेस टू 3 म्हणजे किती आलं? 343 आलं. 7 रेस टू 3 म्हणजे किती आलं? 343 आलं. ओके, त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं? ते 343 आहे ना, आता मॉड कसं कॅल्क्युलेट करायचं? कॅल्सीमध्ये डिरेक्टली ऑप्शन नाहीये मॉड कॅल्क्युलेट करायचं. सो फॉर दॅट पर्पज हिअर इज एक्झाम्पल. याच्यामध्ये काय करायचं की आहे ना 343 आहे ना, त्याला एकदा डिवाइड करायचं 33 ने. ओके, मग 10 पॉईंट समथिंग येतं. मग ती 10 व्हॅल्यू घ्यायची, परत ती 10 व्हॅल्यू काय करायची? मल्टिप्लाय करायची 33 सोबत. मग ते किती येतं? 330 येतं. ओके, ते किती येतं? 330 येतं. मग 343 मधून 330 काय करायचे? मायनस करायचे. तर ते किती येतात? 13 येतात. ओके, तर ते किती येतात? 13 येतात. मग 343 मॉड ऑफ 33 इज इक्वल टू 13. मग हे सबस्ट्रॅक्ट करायची ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय करायची? सबस्ट्रॅक्ट करायची. मग सिफर टेक्स्ट किती झाले जनरेट? 33 झाले. ओके, मग डिक्रिप्शन फॉर्म्युल्यामध्ये काय केलं? एम इज इक्वल टू सी रेस टू डी मॉड ऑफ एन. म्हणजे 13 रेस टू 7 मॉड ऑफ 33. आता इथं मी मेन्शन नाही केलं याचं कॅल्क्युलेशन फॉर युअर अंडरस्टँडिंग. तुम्ही लिहून घेऊ शकता. मी सांगते तुम्हाला. 13 रेस टू 7चं हे आलं 6274851 ओके, ही व्हॅल्यू आली. मग ती 6274857 ही व्हॅल्यू आपण डिवाइड केली 33. ओके, सो व्हॅल्यू भेटली 1901470. ओके, मग 1901470 ही मल्टिप्लाय केली 33. ओके, मग फर्स्ट व्हॅल्यू आणि आलेली व्हॅल्यू ही मायनस केली तर आपल्याला काय भेटतं? एन इज इक्वल टू 7. ह्या प्रोसिजरनुसार काय करायचं? हे काढायचं. सो आपल्याला काय भेटून जातं? व्हॅल्यू भेटून जाते. एन इज इक्वल टू 33. एन इज इक्वल टू 33. देन वी एन इज इक्वल टू आपल्याला काय भेटला? एन इज इक्वल टू 33 भेटला. फाय ऑफ एन 20 भेटला. पब्लिक की आपल्याला ऑलरेडी दिलेली होती, कॅल्क्युलेट केली 3,33. प्रायव्हेट की 7,33. सिफर टेक्स्ट भेटला 13 आणि डिक्रिप्टेड मेसेज भेटला आपल्याला
7. सिफर टेक्स्ट किती भेटला आपल्याला? 13 भेटला आणि डिक्रिप्टेड मेसेज एम किती भेटला आपल्याला? 7 भेटला. मग हे काय झालं? कॅल्क्युलेशन युजिंग आरएसए एन्क्रिप्शन प्लेन टेक्स्ट एम इज इक्वल टू 7 आणि त्याने सिफर टेक्स्ट दिलं 13 आणि डिक्रिप्शन सक्सेसफुली झालं. त्याने काय दिलं? प्लेन टेक्स्ट 7 दिलं. म्हणजे आरएसए एन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन परफॉर्म सक्सेसफुली. मग आपण कसं मानणार की एन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन सक्सेसफुली झालं? जेव्हा एम इज इक्वल टू 7 होता, सिफर टेक्स्ट आपलं 13 आलं. आता आपल्याला सिफर टेक्स्ट वरून प्लेन टेक्स्ट वर जायचे म्हणजे आपला ओरिजिनल इंटरेस्टेड आहे. तर आपल्याला डिक्रिप्ट करून प्लेन टेक्स्ट काढलेलं तर मग किती आलं पाहिजे? 7 झालं पाहिजे. मग हेच आरएस एन्क्रिप्शन काय झालं इथं? सक्सेसफुल झालं. देन नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय? आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय घेतलं आपल्याला? काय सांगितलंय की परफॉर्म करा एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन अँड युजिंग द आरएसए अल्गोरिदम. P is equal to 17, Q is equal to 31, E is equal to 7 and M is equal to 2 दिले. हे 20 मार्क्सला नाहीये बट ते मी चॅट जीपीटी ला प्रॉम्प्ट देऊन देऊन हे एवढं इझिली बनवलंय. सो फॉर दॅट पर्पज हिअर इज 20 मार्क्स. देन गिवन आपल्याला आता हे काय दिलेलं आहे? गिवन दिलेलं आहे पी क्यू देन एम आणि ई. ओके, म्हणजे पी काय दिलेलं आहे? 17 दिलेलं आहे. क्यू किती दिलेलं आहे? 31 दिलेलं आहे. ई किती दिलेलं आहे? 7 दिलेलं आहे आणि एम किती दिलेला आहे? 2 दिलेला आहे. म्हणजे पी क्यू म्हणजे प्राईम नंबर, ई म्हणजे पब्लिक की आणि एम म्हणजे काय? तर प्लेन टेक्स्ट मेसेज असतो. ओके, देन आपण काय केलं? एन कॅल्क्युलेट केलं. ओके, मग एन कॅल्क्युलेट केलाय. एन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे? तर एन इज इक्वल टू पी इंटू क्यू. एन म्हणजे काय? पी इंटू क्यू. मग 17 इंटू 31 केलं म्हणजे 70 म्हणजे पी आणि क्यू म्हणजे 31. मग एन इज इक्वल टू किती झालं? 527 झालं. ओके, त्याच्यानंतर काय केलं? युलर्स टॉर्शन फंक्शन काढलं. ओके, युलर्स टॉर्शन फंक्शन मध्ये काय केलं? फाय ऑफ एन इज इक्वल टू पी मायनस 1 क्यू मायनस 1 केलं. ओके, मग फाय ऑफ एन इज इक्वल टू 17 मायनस 1 अँड 31 मायनस 1. ओके, म्हणजे हा 16 इंटू 30 झालं. मग फाय ऑफ एन इज इक्वल टू किती झालं? 480 झालं. ओके, हे इझी आहे. या 3 स्टेप म्हणजे इझिली मार्क्स भेटू शकता. त्यानंतर काय केलं? सिलेक्ट केली पब्लिक की. पब्लिक की सिलेक्ट केली म्हणजे पब्लिक की ऑलरेडी गिव्हन आहे. फक्त जीसीडीच्या कंडिशन मध्ये टाकली. जीसीडी इज 7 कॉमा म्हणजे इथं काय येतं? ई कॉमा फाय ऑफ एन. मग फाय ऑफ एन किती आहे? 480 इज इक्वल टू 1. सो सिन्स जीसीडी इज 1 कंडिशन ही सॅटिस्फाईड झाली. देअरफॉर पब्लिक की इज इक्वल टू 7 कॉमा 527. 7 means E means public key and 527 means their N. N means modulus. Then calculate केली प्रायव्हेट की डी. प्रायव्हेट की डी कॅल्क्युलेट केली म्हणजे त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केला. डी इज इक्वल टू ई रेस टू मायनस 1 मॉड ऑफ फाय ऑफ एन. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. ओके, म्हणजे ई म्हणजे किती आहे? 7. 7 रेस टू मायनस 1 मॉड ऑफ 480. ओके, मग इथं काय केलं? शॉर्टकट फॉर्म्युला यूज केला. डी इज इक्वल टू फाय ऑफ एन इंटू के प्लस 1 डिवाइड बाय ई. ओके, मग फाय ऑफ एन म्हणजे किती? 480 इंटू के प्लस 1 डिवाइड बाय 7. आता इथं काय करायचं असतं? केच्या जागी काय करायचं असतं? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं असतं. जेव्हा 1 सबस्टिट्यूट केला तर नॉट इंटिजरने आलं. 2 केला नाही आलं. कंटिन्युअस चेकिंग केलं. जेव्हा 5 चेक केला तेव्हा काय आलं? आन्सर आलं. ह्या एक्झाम्पल मध्ये डिफिकल्ट काय माहिती का? आपल्याला गेसिंग करावं लागतं म्हणजे नाही का? इथं के ची व्हॅल्यू. सो आता पर्टिक्युलर एक्झाम्पल किती दिलेले? 4 एक्झाम्पल दिलेले. ओके, आणि मग याचे जर पॉसिबल झालं तर याच्या व्हॅल्यू लक्षात ठेवा डीच्या नाही का? जर कॅल्क्युलेट नाही करता आलं म्हणजे तेव्हा के इज इक्वल टू काय घेतलं होतं, मग डी ची व्हॅल्यू काय आली, हे सगळं लक्षात ठेवा म्हणजे इझी जाईल. ओके, आणि जरी नाही आलं म्हणजे तरी थोड्या स्टेप येता लिहिता म्हणजे फर्स्ट आपण कम्प्युट करतो, रुलर टॉर्शन काढतो. ओके, त्याच्यानंतर पब्लिक कीचं सॅटिस्फाईड करतो. ओके, नाही म्हटलं तरी आणि सिक्युअर टेक्स्ट म्हणजे आपण जे प्लेन टेक्स्ट इन्क्रिप्शन करतो. इन्क्रिप्शन इज बेस्ड ऑन दी पब्लिक की. ओके, सो तिथे डी नाही लागत. पण आपण जेव्हा डिक्रिप्शन करतो सिफर टेक्स्ट मध्ये तेव्हा डी लागतो. सो गेले तर किती जातील? 2 मार्क्स जातील. बट 3 मार्क्स ऍटलिस्ट काय होतील? भेटतील. सो हे
जमलं तर लक्षात ठेवा डी इज इक्वल टू काय झाला जेव्हा आपण किती के 5 सबस्टिट्यूट केला डिवाइड केला म्हणजे आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो 480 इंटू 5 प्लस 1 तेव्हा किती येतात इथं तेव्हा तिथं इथं येतात 2401 येतं आणि मग आपण काय करतो त्या 2400 ला 7 ने डिवाइड करतो कारण आपण पूर्ण फॉर्म्युला यूज केला आणि मग तेव्हा डी आपल्याला किती भेटतो 343 भेटतो ओके म्हणजे डी भेटला मग आपण कंडिशन सॅटिस्फाईड करतो डी इंटू एन डी भेटला 343 527 म्हणजे एन म्हणजे काय झाला 527 झाला त्याच्यानंतर काय केलं त्याच्यानंतर काय केलं इन्क्रिप्शन फॉर्म्युला यूज केलं इन्क्रिप्शन फॉर्म्युल्यामध्ये काय केलं सी इज इक्वल टू एम रेस टू ई मॉड ऑफ एन केलं ओके सी इज इक्वल टू एम रेस टू ई मॉड ऑफ एन मग सी रेस टू एम रेस टू मॉड ऑफ एन म्हणजे आता इथं काय होतं की आपण 2 रेस टू 7 मॉड ऑफ 527 मग जेव्हा आपण काय करतो 2 रेस टू 7 काढतो फाइंड करतो 2 रेस टू 7 फाइंड केलं म्हणजे ते किती आलं 128 128 ला आपण जेव्हा डिवाइड करतो काय करतो इथं डिवाइड करतो कशाने ह्या व्हॅल्यूने ओके 527 तर इथं काय भेटतं आपल्याला तर इथं आपल्याला 0 भेटतं ओके मग आपण परत काय करतो झिरोनी कशाला मल्टिप्लाय करतो इथं 527 ला काय करतो मल्टिप्लाय करतो ओके मग आन्सर किती येतं आपल्याकडं 0 येतं ओके मग आपण काय करतो ह्या दोघांची काय करतो सबस्ट्रॅक्शन करतो 128 मायनस 0 म्हणून इथं काय आलं सी फर्टेक्स काय जनरेट झालं 128 काय झालं सी फर्टेक्स जनरेट झालं डिक्रिप्शन मध्ये प्रॉब्लेम काय झाला याच्यामध्ये आता आपण सी रेस टू डी म्हणजे सी मीन्स 120 आणि डी म्हणजे काय येतो आपला तर 343 येतो ओके मग एवढा पॉवर कॅल्क्युलेट होतो का याच्यामध्ये कॅल्सीमध्ये नाही होत ओके मॉड ऑफ 527 पण आपल्याला एक कन्सेप्ट माहिती की डिक्रिप्शन म्हणजे सिफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट ओके आपल्याला सिफर टेक्स्ट भेटलेलं आहे म्हणजे सी ची व्हॅल्यू माहिती आहे 128 प्लेन टेक्स्ट माहिती आहे आपल्याला काय प्लेन टेक्स्ट इज इक्वल टू 2 सो इथं काय करायचं एम इज इक्वल टू काय करायचं 2 लिहायचं आणि ओरिजिनल प्लेन टेक्स्ट काय झालं रिकवर्ड झालं सक्सेसफुली मग n is equal to 527 phi of n is equal to 418 public key is equal to 7 comma 57 27 private key is equal to 343 comma 527 and ciphertext c is equal to 128 आणि डिक्रिप्टेड मेसेज एम काय झाला 2 झाला सो इथं कंक्लुजन काय आलं तर युझिंग आर एस अल्गोरिदम encryption of public plain text n is equal to 2 given ciphertext 28 आणि decryption successfully recover झालं आणि आपल्याला इथं काय भेटलं 2 झालं मग हेन्स आर एस encryption and decryption perform successfully म्हणजे आपल्याला encryption decryption कधी म्हणतो सक्सेसफुली प्लेन टेक्स्ट टू सिफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट व्हॅल्यू जर सेम आला तर आपण काय म्हणतो हे काय झालं सक्सेसफुल झालं 7 लिहिलं त्याच्यानंतर जी सी 7,160 इज इक्वल टू 1 झालं कंडिशन सॅटिस्फाईड झालं जीसीडी हा 1 आला कंडिशन सॅटिस्फाईड झालं देअर फॉर पब्लिक की इज 7,187 ओके देन कॅल्क्युलेट केली प्रायव्हेट की डी इज इक्वल टू सी रेस टू मायनस 1 मॉड ऑफ फाय ऑफ एम ओके सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू 7 raised to minus 1 mod of 160. Okay. 7 raised to minus 1 mod of 160 केलं त्याच्यानंतर फाय ऑफ एन इंटू के प्लस 1 डिवाइड बाय ई फाय ऑफ एन म्हणजे किती आला आपला 160 आला 160 इंटू के प्लस 1 आणि ई किती आहे 7 ओके मग के इज इक्वल टू मग याच्यामध्ये काय केलं आपण की 160 160 into 1 plus 1 divided by 7 तर किती आला 23 आला ओके 23 आला म्हणजे आपल्याला डी काय भेटला पहिल्या ह्याच्यातच काय भेटलं 23 भेटलं ओके म्हणून इथं काय झालं प्रायव्हेट की इज इक्वल टू 23 कॉमा 127 झालं ओके त्याच्यानंतर इन्क्रिप्शन मध्ये इन्क्रिप्शन फॉर्म्युल्यामध्ये सी इज इक्वल टू एम रेस टू ई मॉड ऑफ एन ओके
एम रेस टू ई मॉड ऑफ एम म्हणजे इथं एम म्हणजे 2 आहे. हा ओके. आणि 2 रेस टू 7 म्हणजे किती 128. ओके. मॉड ऑफ मॉड ऑफ किती आता 128 डिवाइड बाय 187. ओके. डिवाइड बाय 187 किती आले ते 0 आले. ओके. आणि 0 इंटू 187 ते पण किती येतील 0 येतील. मग 128 मायनस 0 इज इक्वल टू 128. सो सिफरटेक्स इज इक्वल टू 128. आणि डिक्रिप्शन मध्ये काय झालं एम इज इक्वल टू सी रेस टू सी किती आला आपला 128 आहे रेस टू डी किती आला आपला 23 आला. ओके 23 आला. Okay. तर हे काढलं आपण 2. याच्यामध्ये काय करायचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि आपल्या एम किती दिलेला आहे ते दिलेला आहे डायरेक्ट सबस्टिट्यूट करायचं. ओरिजिनल प्लेन टेक्स्ट रिकवर्ड होतं. ओरिजिनल प्लेन टेक्स्ट रिकवर्ड होतं एन इज इक्वल टू 127 फाय ऑफ एन इज इक्वल टू 160. त्याच्यानंतर पब्लिक की 7,187 प्रायव्हेट की आणि सिफर टेक्स्ट आणि डिक्रिप्टेड मेसेज. द नेक्स्ट इज दी परफॉर्म. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की परफॉर्म करा की इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन युझिंग RSA अल्गोरिदम. P7 दिलेला आहे आपल्याला. P7 दिलेला आहे क्यू आपल्याला 11 दिलेला आहे E इज इक्वल टू 7 एम इज इक्वल टू 2 दिलेला आहे. ओके. मग आता कसं दिलेलं आहे की आपल्याला P17 दिलेला आहे आणि Q किती दिलेला आहे 11 दिलेला आहे. E इज इक्वल टू 7 दिलेला आहे. M इज इक्वल टू 2 दिलेला आहे. ओके. पी कॉमा क्यू म्हणजे काय आहे तर प्राईम नंबर आहे. ई म्हणजे काय पब्लिक की आणि एम मीन्स काय प्लेन टेक्स्ट आहे. पी क्यू प्राईम नंबर ई इज अ पब्लिक की आणि एम इज अ प्लेन टेक्स्ट. हे मेन्शन करा. हे मेन्शन केल्याने काय होतं एक्झामिनर काय करतो आपले मार्क्स काय करतो इन्क्रीज करतो. फॉर दॅट पर्पज हे काय करा एक्सप्लेन करा. वेन काय केलं कॅल्क्युलेट केलं एन काय केला कॅल्क्युलेट केलं म्हणजे काय घेतलं इथं एन इज इक्वल टू पी इंटू क्यू. ओके. म्हणजे 17 इंटू 11 किती झाला एन 187 काय झाला एन काय झाला 187 झाला. देन कॅल्क्युलेट युलर्स टॉर्शन फंक्शन. युलर्स टॉर्शन फंक्शन मध्ये काय केलं P-1 अँड Q-1. मग 17 मायनस 1 मी 11 मायनस 1 17 मायनस 1 16 16 इंटू 10 10 म्हणजे 160 झालं. ओके. युलर्स टॉर्शन फंक्शन कॅल्क्युलेट केलं देन सिलेक्ट केली पब्लिक की. सिलेक्ट केली पब्लिक की काय सिलेक्ट केली E इज इक्वल टू 7 जीसीडी मध्ये टाकली. जीसीडी हा 1 झाला कंडिशन सॅटिस्फाईड झाली. पब्लिक की म्हणजे काय ई कॉमा एन म्हणजे ई म्हणजे 7 आणि 87 म्हणजे एन. ओके. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट केली प्रायव्हेट की डी. ओके. प्रायव्हेट की डी काय केली कॅल्क्युलेट केली. डी इज इक्वल टू ई रेस टू -1 मॉड ऑफ फाय ऑफ एन. मग ई म्हणजे 5 रेस टू 1 मॉड ऑफ 160. ओके. मग डीच्या कंडिशन मध्ये टाकलं डी म्हणजे काय ओके वेट हा इथं काय टाकलं डीच्या कंडिशन मध्ये टाकलं डी इज इक्वल टू फाय ऑफ एन इंटू के प्लस 1 डिवाइड बाय के. मग आता इथं काय केलं फाय ऑफ एन म्हणजे 160 इंटू के प्लस 1 डिवाइड बाय 7. इन्क्रीज केल्या व्हॅल्यू केच्या अंटील दी इंटिजर व्हॅल्यू ऑप्टेन. जोपर्यंत इंटिजर व्हॅल्यू ऑप्टेन होत नाही तोपर्यंत व्हॅल्यू काय केल्या इन्क्रीज केल्या. मग इथं काय केलं आपण इथं के इज इक्वल टू 1 ठेवलं तर ते किती आलं 161 डिवाइड बाय 7. तर आपली के ची व्हॅल्यू किती आली डी ची व्हॅल्यू 23 आली आणि कंडिशन सॅटिस्फाईड झाली 23 कॉमा 187 म्हणजे डी कॉमा एन केलं. ओके. आणि मग इन्क्रिप्शन प्रोसेस स्टार्ट केली. इन्क्रिप्शन प्रोसेस मध्ये काय केलं 2 रेस टू 7 मॉड ऑफ 87. 2 रेस टू 7 हा आला 128. 128 डिवाइड बाय 87 केला ना तर 0 येतं. 0 इंटू 187 तर 0च येतं. मग 128 मायनस 0 केलं तर काय आलं 128 आलं C46. आणि डिक्रिप्शन मध्ये काय करायचं सिम्पली फॉर्म्युला पुट आउट करायचं आणि इज इक्वल टू काय दिला 2 घेतला. ओके. मग फायनल आन्सर मध्ये आपल्याला काय भेटलं n इज इक्वल टू 187 phi of n is equal to 160
key, then public key 7,87, private key 23,87, and ciphertext C is equal to 128 and decrypted message M is equal to 2 भेटला. ओके. मग आपल्याला इथं काय भेटलं? युजिंग RS अल्गोरिदम encryption of plain text and 2 is given to ciphertext 128 and decryption successfully recover झालं. ओके. त्याच्यानंतर hence RS is encryption successful. आता हा काय आहे? फोर्थ नंबर म्हणजे हा पण एकदा हे झालेला आहे. इव्हॅल्युएट केलं encryption, decryption, RSA algorithm P is equal to 7, Q is equal to 11 and E is equal to 17, M is equal to 8. ओके. म्हणजे P7 आहे, Q11 आहे. ओके. आणि E17, M आणि 8 आहे. PQ म्हणजे प्राईम नंबर्स असतात आपले, E म्हणजे पब्लिक की असतं. M मीन्स प्लेन टेक्स्ट मेसेज असतो. ओके. मग याच्यामध्ये आपण काय केलं? कॅल्क्युलेट केलं एंड. ओके. Simultaneously, I will also calculate. So don't worry, guys. This is correct. Then select केला, calculate केला n means काय? तर P into Q. P into Q means काय ती? 7 into 11. 7 into 11 means 77. Euler's torsion function यूज केला. 7 minus 1 केलं, 11 minus 1 केलं, किती भेटलं? तर 16 भेटतं. मग सिलेक्ट केली पब्लिक की. पब्लिक की सिलेक्ट केली म्हणजे E इज इक्वल टू 70. जीसीडी कंडिशन मध्ये टाकली, कंडिशन सॅटिस्फाईड केली, E कॉमा N केलं, 70 कॉमा 77 भेटली पब्लिक की. ओके. देन कॅल्क्युलेट केली प्रायव्हेट की. प्रायव्हेट कीचा फॉर्म्युला येतो D इज इक्वल टू E रेज टू -1 मॉड ऑफ फाय ऑफ N. सॅटिस्फाईड झाली व्हॅल्यू D इज इक्वल टू 17 रेज टू -1 मॉड ऑफ 16. मग याच्यामध्ये आपण काय टाकलं? फॉर्म्युलामध्ये पुट आउट केल्या व्हॅल्यू 16 into k plus 1 divided by 17. मग जेव्हा k is equal to 1 झालं तेव्हा सॅटिस्फाईड नाही झालं. k is equal to 2 झालं तेव्हा पण सॅटिस्फाईड नाही झालं. जेव्हा k is equal to 15 झालं तेव्हा काय झालं? सॅटिस्फाईड झालं. ओके. मग k is equal to 15 प्लस काय करा? 1 करा आणि डिवाइड बाय काय करा? 17 करा. ओके. तर किती आलं? 53 आलं. सो डी ची व्हॅल्यू किती आली? 53 आली. सो प्रायव्हेट की काय झाली? हिअर 53,77. सो इन्क्रिप्शन फॉर्म्युला C is equal to M raised to E मॉड ऑफ N सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू म्हणजे इथं किती टाकलं? 8 रेस टू 17. 8 रेस टू 17 म्हणजे किती येतं इथं? वेट 1 सेकंड. हां, स्टुडंट सो डी इज इक्वल टू आपला काय आलं? 53 आला. कारण आपण काय केलं? के इज इक्वल टू 15 केलं. ओके. फॉर दॅट पर्पज. इन्क्रिप्शन मध्ये काय झालं? इन्क्रिप्टेड फॉर्म्युला काय झालं? सी इज इक्वल टू एम रेस टू ए मॉड ऑफ एन. व्हॅल्यू पुट आउट केल्या आपल्याला आन्सर भेटलं सी इज इक्वल टू 57. आणि डिक्रिप्शन मध्ये सेम व्हॅल्यू पुट आउट करायच्या, आन्सर काढायचं. फायनल आन्सर मध्ये एन इज इक्वल टू 77. Phi of n is equal to 60, public key is equal to 17,77, private key is equal to 53,77, ciphertext C is equal to 57 and decrypted message is 8. So RS अल्गोरिदम मध्ये आपल्याला प्लेन टेक्स्ट मेसेज आपला तो 8 होता आणि आपल्याला ciphertext भेटलं 57 and decrypted मेसेज आपला काय होता? 8 होता. Hence the RS encryption and decryption perform successfully. Now talking about the Diffie-Hellman algorithm. Diffie-Hellman algorithm is one of the most important algorithm and easy algorithm. Okay, what question asked on the Diffie-Hellman algorithm theory? Explain Diffie-Hellman algorithm, key exchange algorithm. ओके. अँड डिस्क्राईब करा डेफी हेल्मेन की एक्सचेंज अल्गोरिदम डिटेल. म्हणजे एकदा डेफी हेल्मेन अल्गोरिदम डिटेल मध्ये एक्सप्लेन करायला विचारलाय आणि एकदा विथ एक्झाम्पल काय विचारलेलं आहे एक्सप्लेन करा. मग डेफी हेल्मेन अल्गोरिदम हा की एक्सचेंज अल्गोरिदम आहे. डेफी हेल्मेन अल्गोरिदम इट इज द की एक्सचेंज अल्गोरिदम. मग डेफी हेल्मेन अल्गोरिदम हा काय आहे? की एक्सचेंज अल्गोरिदम. ओके. मग डेफी हेल्मेन अल्गोरिदम कोणी डेव्हलप केला? तर इट वॉज डेव्हलप बाय वाईट डेफी अँड मार्टन हेल्मेनने काय केलेलं आहे? डेफी हेल्मेन डेव्हलप केलेला आहे. मग इट इज दी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अल्गोरिदम इन पब्लिक की क्रिप्टोग्राफी. मग तो काय आहे? वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अल्गोरिदम आहे कसल्या मधला? पब्लिक की क्रिप्टोग्राफी मधला मोस्ट इम्पॉर्टंट अल्गोरिदम.
त्याच्यामध्ये मेनली काय यूज केलं जातं, तर सिक्युअर की शेअरिंग यूज केलं जातं. सिक्युअर कम्युनिकेशन होतं ओव्हर दी इंटरनेट. सिक्युअर की शेअरिंग केलं जातं. सिक्युअर कम्युनिकेशन होतं ओव्हर दी इंटरनेट आणि सिक्रेट की काय होती, एक्सचेंज होती. त्याच्यामध्ये काय होती, सिक्रेट की काय होती, एक्सचेंज होती. सिक्युअर की शेअरिंग केली जाते. सिक्युअर कम्युनिकेशन केलं जातं ओव्हर दी इंटरनेट आणि सिक्रेट की एक्सचेंज काय केली जाते, यूज केली जाते. मग इन दिस मेथडमध्ये टू युजर काय करतात, जनरेट करतात सेम सिक्रेट की. ह्या मेथडमध्ये दोन युजर काय करतात, जनरेट करतात सेम सिक्रेट की. ओके. मग आणि ती सिक्रेट की काय करतात, विदाउट सेंडिंग डिरेक्टली थ्रू दी नेटवर्क. मग इन दिस मेथड टू जे युजर असतात ते जनरेट करतात सेम सिक्रेट की विदाउट सेंडिंग दी सिक्रेट की डिरेक्टली थ्रू दी नेट. ओके. मग डेफी हेल्मेट हा वाईडली कुठे यूज केला जातो, मॉडर्न नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम मध्ये काय केला जातो, डेफी हेल्मेट अल्गोरिदम काय केला जातो, यूज केला जातो. ओके. तो अलाव करतो सिक्युअर कम्युनिकेशन ओव्हर दी इनसिक्युअर नेटवर्क दी इंटरनेट. ओके. मग इन दॅट मेनली काय यूज केलं जातं, SSL, TSL, VPN, SSH आणि सिक्युअर वेब कम्युनिकेशन काय केलं जातं, यूज केलं जातं. द सिक्युरिटी ऑफ डेफी हेल्मेट ही डिपेंड असते मॅथमॅटिकल डिफिकल्टी of solving the district logarithmic problem. मग सिक्युरिटी ऑफ डेफी हेल्मेट कशावर डिपेंड आहे, तर मॅथमॅटिकल डिफिकल्टी वरती डिपेंड आहे, सॉल्विंग ए डिस्ट्रिक्ट लॉगरिथमिक प्रॉब्लेम. मग डेफी हेल्मेट की एक्सचेंज, मग आता डेफी हेल्मेटचा हे मी जस्ट अंडरस्टँडिंग साठी टाकलं की डेफी हेल्मेट मीन्स नेमकं काय असतं. मग डेफी हेल्मेट हा की एक्सचेंज अल्गोरिदम आहे, पब्लिक की क्रिप्टोग्राफी टेक्निक आहे आणि ती यूज केली जाते सिक्युअरली एक्सचेंज करायला सिक्रेट की बिटवीन टू युजर आणि ओव्हर दी इनसिक्युअर कम्युनिकेशन चॅनल. मग डेझी हेल्मेन अल्गोरिदम हा काय, की एक्सचेंज अल्गोरिदम. काय आहे, की एक्सचेंज अल्गोरिदम. मग आणि तो पब्लिक की क्रिप्टोग्राफी टेक्निक आहे. ते काय करतं, सिक्युअरली सिक्रेट की शेअर करते ओव्हर दी बिटवीन दी टू युजर ओव्हर दी इनसिक्युअर नेटवर्क कम्युनिकेशन चॅनल. ओके. ही काय डेफी हेल्मेनची डेफिनेशन आहे. देन नीड ऑफ डेफी हेल्मेट. मग नीड काय आहे डेफी हेल्मेटची, नॉर्मल कम्युनिकेशन मध्ये आपण काय करतो, सेंड करतो सिक्रेट की डिरेक्टली थ्रू दी नेटवर्क. म्हणजे नॉर्मल कम्युनिकेशन मध्ये आपण काय करतो, जी सिक्रेट की असते ती डिरेक्टली सेंड करतो नेटवर्क मध्ये आणि नेटवर्क काय असतं, अनसेफ असतं. मग त्यामुळे काय होतं, अटॅकर काय आणि इंटरसेप्टर काय करतं, तर ती की काय करतं, इंटरसेप्ट करतं. मग डेफी हेल्मेट काय करतो, सॉल्व्ह करतो हा प्रॉब्लेम, जनरेटिंग सेम सिक्रेट की ऍट बोथ युजर अँड विदाउट ट्रान्समिटिंग दी सिक्रेट की डिरेक्टली. मग जनरेट करतो सेम सिक्रेट की बोथ साइड. मग डेफी हेल्मेट काय करतो, जनरेट करतो सेम सिक्रेट बोथ साइड आणि विदाउट ट्रान्समिटिंग दॅट सिक्रेट की डिरेक्टली. म्हणजे शेअर्ड सिक्रेट की जनरेट पण करतो आणि तो काय करतो, विदाउट ट्रान्समिटिंग दॅट सिक्रेट की डिरेक्टली. मग दस दिस कम्युनिकेशन बिकम पॉसिबल. म्हणून हे कम्युनिकेशन काय होतं, बिकम पॉसिबल होतं. ओके. मग हे काय झालं, प्लेन टेक्स्ट. प्लेन टेक्स्ट ही डायग्राम आहे. इन्क्रिप्शन अल्गोरिदम बाय युजिंग पब्लिक की. इन्क्रिप्शन कशाने होतं, पब्लिक कीने होतं आणि डिक्रिप्शन कशाने होतं, प्रायव्हेट कीने होतं. प्लेन टेक्स्ट टू सिफर टेक्स्ट गेलं म्हणजे तो इन्क्रिप्शन अल्गोरिदम झाला. सिफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट गेलं म्हणजे तो डिक्रिप्शन अल्गोरिदम झाला. ओके. So now concept of moving towards the Diffie-Hellman concept. Okay, both your user काय choose करता, prime number key and generator key, and these values are public. Now shown in algorithm, but now for just understanding. Diffie-Hellman मध्ये both user काय choose करता, प्राइम नंबर पी चूज करता आणि जनरेटर जी चूज करता. ओके. देन ईच युजर सिलेक्ट दी प्रायव्हेट की. प्रत्येक युजर काय सिलेक्ट करतो, प्रायव्हेट की सिलेक्ट करतो आणि पब्लिक की जनरेट करतो बाय युजिंग मॅथमॅटिकल फॉर्म्युला. ओके. प्रत्येक युजर काय सिलेक्ट करतो, प्रायव्हेट की सिलेक्ट करतो आणि पब्लिक की जनरेट करतो युजिंग दी मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज. मग पब्लिक की एक्सचेंज थ्रू दी नेटवर्क. पब्लिक की काय करतो, एक्सचेंज करतो थ्रू दी नेटवर्क आणि बोथ युजर काय कॅल्क्युलेट करता, सेम शेअर्ड सिक्रेट की काय करता, इंडिपेंडेंटली काय करता, कॅल्क्युलेट करता. बोथ युजर काय कॅल्क्युलेट करता, शेअर्ड सिक्रेट की काय करता, इंडिपेंडेंटली काय करता, यूज करता. इवन इफ अन अटॅकर सी दी पब्लिक व्हॅल्यू, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट दी सिक्रेट की. म्हणजे अटॅकरनी जरी पब्लिक की व्हॅल्यू जरी बघितली तरी
त्याला खूप डिफिकल्ट आहे सिक्रेट की कॅल्क्युलेट करणं. मग डेफी-हेल्मन अल्गोरिदम हा यूज होतो पब्लिक की क्रिप्टोग्राफीमध्ये. ओके. पब्लिक की क्रिप्टोग्राफीमध्ये यूज होतो. सिक्रेट की नेव्हर ट्रान्समिट होती. प्रोव्हाईड करतो सिक्युअर एक्सचेंज. देन यूज होतं मॅथमॅटिकल कॉम्प्युटेशनमध्ये आणि सुटेबल फॉर इनसिक्युअर नेटवर्क आणि शेअर्ड होतं जनरेट ॲट दी बोथ साइड्स नेम. ओके. देन वर्किंग ऑफ डेफी-हेल्मन अल्गोरिदम डेफी-हेल्मनचा. देन पब्लिक पॅरामीटर्स असतात त्याच्यामध्ये, प्रायव्हेट कीज असतात, देन पब्लिक कीज असतात आणि शेअर्ड सिक्रेट कीज असतात. ओके. म्हणजे अल्गोरिदममध्ये काय आहे, 4th स्टेप आहे. एक पब्लिक पॅरामीटर, देन प्रायव्हेट की, पब्लिक की आणि शेअर्ड सिक्रेट की. आता पब्लिक पॅरामीटरमध्ये बोथ युजर काय सिलेक्ट करतात? बोथ युजर्स बोथ युजर सिलेक्ट करता प्राईम नंबर पी आणि जनरेटर जी काय करता सिलेक्ट करता. मग ह्या व्हॅल्यूज काय असतात? मग आता आपल्याला काय सांगितलंय एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल. म्हणून पी ची आणि जी ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. पी इज इक्वल टू 17, जी इज इक्वल टू 5. बोथ युजरने सिलेक्ट केलं प्राईम नंबर पी आणि जनरेटर जी. मग ह्या व्हॅल्यूज काय असतात? पब्लिक्स असतात. मग पी इज इक्वल टू 17, जी इज इक्वल टू 5. देन प्रायव्हेट की. प्रायव्हेट की मध्ये काय असतं? नाव बोथ युजर काय करता सिलेक्ट करता सिक्रेट प्रायव्हेट की काय करता हे करता सिलेक्ट करता. नाव बोथ युजर काय करता हे करता सिलेक्ट करता सिक्रेट की प्रायव्हेट की. ओके. आता बोथ युजर काय करता सिलेक्ट करता त्यांची सिक्रेट की प्रायव्हेट की ए इज इक्वल टू 7 म्हणजे चूज करतो युजर ए चूज करतो ए इज इक्वल टू 4 आणि युजर बी चूज करतो बी इज इक्वल टू 6. ही पण लक्षात ठेवायला लागेल व्हॅल्यू म्हणजे पी अँड जी ची. आणि युजर याच्यामध्ये काय करता युजर सिलेक्ट करता देअर सिक्रेट की. म्हणजे युजर ए त्यांनी त्याची सिक्रेट की सिलेक्ट केली ए इज इक्वल टू 4. युजर बी ने त्याची व्हॅल्यू चूज केली सिक्रेट की बी इज इक्वल टू 6. मग ह्या व्हॅल्यू काय असतात ह्या की काय असतात केप्ट सिक्रेट असतात. ओके. त्याच्यानंतर पब्लिक की. थर्ड स्टेप इज पब्लिक की. नाव बोथ युजर जनरेट दी पब्लिक की. आता बोथ युजर काय जनरेट करता पब्लिक की काय करता जनरेट करता. युजर ए पब्लिक की. युजर ए ची पब्लिक की ए इज इक्वल टू जी रेस टू ए मॉड ऑफ पी. ए इज इक्वल टू काय आहे जी रेस टू ए मॉड ऑफ पी आहे. ओके. मग ए मीन्स काय युजर ए ची पब्लिक की. जी मीन्स काय जनरेटर. ए मीन्स युजर ए ची प्रायव्हेट की. ओके. म्हणजे कॅपिटल ए म्हणजे पब्लिक की आणि स्मॉल ए म्हणजे युजर ए ची प्रायव्हेट की आणि पी मीन्स काय आहे तर प्राईम नंबर आहे आणि मॉड मीन्स काय रिमाइंडर आफ्टर डिव्हिजन. मॉड म्हणजे रिमाइंडर येते आफ्टर दी डिव्हिजन. आता काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या म्हणजे आता आपला ए काय जी काय होता आपला तर 5 होता आणि आपला स्मॉल ए काय होता तर 4 होता. मग 5 रेस टू 4 मॉड ऑफ पी मीन्स पी किती होता आपला 17 होता. मग आपल्याला फर्स्ट काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे 5 रेस टू 4 कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग कॅल्सीवर टाकायचं 5 आणि रेस टू 4 करायचं. ओके. ते किती येतं 625 येतं. ओके. ते केलं. त्याच्यानंतर काय करायचं हे 625 डिवाइड करायचं 17 ला. ओके. मग जी व्हॅल्यू येईल ना त्याचं इंटिजर पार्ट टेक करायचा म्हणजे 36 घ्यायचे. मग ते 36 परत कशाला मल्टिप्लाय करायचे त्या 17 ला काय करायचे मल्टिप्लाय करायचे. 612 आले. मग हे काय केले 625 मधून 612 काय करायचे मायनस करायचे. किती व्हॅल्यू आली 13 व्हॅल्यू आली. सो 625 मॉड ऑफ 17 ची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू किती आली 13. मग युजर बी पब्लिक की. युजर बी ची पब्लिक कीचा फॉर्म्युला काय आहे युजर बी काय करतो कॅल्क्युलेट करतो बी इज इक्वल टू जी रेस टू बी मॉड ऑफ बी. मग जी रेस टू बी मीन्स किती 5 रेस टू 6. 5 रेस टू 6 मीन्स किती 15,625. मग 15,625 ला डिवाइड केलं 17 नी त्याचा इंटिजर पार्ट टेक केला. इंटिजर पार्ट टेक केल्यावर मल्टिप्लाय केलं परत 17. मल्टिप्लाय केलं तर हे किती हा पार्ट म्हणजे वेट हा पार्ट आणि हा पार्ट काय होईल आता मायनस होईल. ओके. म्हणजे आपण आर-एस मध्ये बघितला
अबोव स्लाइड्स मध्ये की आपण कसं करतो, मॉड कसं कॅल्क्युलेट करतो. 15,625 मधून 15,623 काय केले, मायनस केले. मग आपला मॉड काय झाला, मॉड किती आला, 2 आला. मग नाव बोथ युजर एक्सचेंज पब्लिक की थ्रू दी नेटवर्क. मग बोथ काय करणार, एक्सचेंज करणार आपली पब्लिक की थ्रू दी नेटवर्क. ओके. त्याच्यानंतर शेअर्ड सिक्रेट की. शेअर्ड सिक्रेट की मध्ये काय झालं, नाव बोथ युजर कॅल्क्युलेट करता सेम सेम सिक्रेट की. आता बोथ युजरनी काय केली, कॅल्क्युलेट केली सेम सिक्रेट की. मग याच्यामध्ये पण फॉर्म्युला आहे. युजर ए ने कॅल्क्युलेट केली सिक्रेट की, के इज इक्वल टू बी रेज टू ए मॉड ऑफ पी. मग के मीन्स काय आहे, तर शेअर्ड सिक्रेट की. ओके. त्याच्यानंतर बी मीन्स युजर बी पब्लिक की. ए मीन्स युजर ए ची प्रायव्हेट की. आणि पी मीन्स प्राईम नंबर, मॉड मीन्स रिमाइंडर आफ्टर डिव्हिजन. ओके. त्याच्यानंतर काय येतं इथं 2 रेज टू, आता बी मीन्स किती होता, तर बी आता इथं कॅल्क्युलेट केलं ना आपण, बी किती होता, 2 होता. 2 रेज टू ए म्हणजे 2 रेज टू ए मीन्स किती, 4. ओके. म्हणजे 2 रेज टू 4 इज इक्वल टू 16. मग 16 डिवाइड बाय 70 आणि 17 तो येतो 0 आणि 0 इंटू 17 तो किती येतो, 0. मग 16 मायनस 0 किती येतो, 16 येतो. देअरफॉर के इज इक्वल टू 16. आणि युजर बी कॅल्क्युलेट केलं. त्याच्यामध्ये काय केलं, 13 रेज टू 6 केलं. मग याच्यामध्ये जर डेसिमल पार्ट आला ना, तर 0 पॉइंट लावून डेसिमल पार्ट घ्यायचा आणि 70 ला मल्टिप्लाय करायचं. ओके. मग आपल्या के ची व्हॅल्यू किती आली, 16 आली. मग प्राईम नंबर पी इज 17, जनरेटर जी इज इक्वल टू 5. युजर ए प्रायव्हेट की 4 होती, युजर बी ची प्रायव्हेट की 6 होती. आपण काय कॅल्क्युलेट केली, युजर ए ची पब्लिक की 13, युजर बी ची पब्लिक की 2 आणि शेअर्ड सिक्रेट की आपली किती आली, 16 आली. शेअर्ड सिक्रेट की किती आली, 16 आली. ओके. दिस इज व्हेरी सिंपल अल्गोरिदम. Now let's take a example. For that, first we are going to see the security of Diffie-Hellman algorithm. Security of Diffie-Hellman algorithm ही depends असते large prime number वरती and district logarithmic problem वरती. Large prime number वरती depend आहे आणि district logarithmic problem वर depend आहे. Even if attacker knows, म्हणजे जरी attacker ला knows असलं तरी prime number P, generator G आणि public key. मग ती extremely difficult असते determine करणं प्रायव्हेट की आणि शेअर्ड सिक्रेट की. दस दी सिक्युअर कम्युनिकेशन अचीव. मग म्हणून काय होतं, सिक्युअर कम्युनिकेशन अचीव होतं. मग सिक्युअर की एक्सचेंज होती, सिक्रेट की इज नॉट ट्रान्समिटेड होती. पब्लिक की अँड प्रायव्हेट की असते सुटेबल इंटरनेट सिक्युअर. आणि शेअर्ड की जनरेट होती ऍट दी बोथ साइड आणि स्ट्रॉंग मॅथमॅटिकल सिक्युरिटी असते. ओके. त्यानंतर येतं ऍडव्हान्टेजेस. सिक्युअर कम्युनिकेशनसाठी आपली इझिली की एक्सचेंज झाली पाहिजे आणि नो नीड टू सेंड दी सिक्रेट की. अँड does not provide the authentication vulnerable man to in middle attack and required mathematical calculations and the slower for the very large number. Okay, application SSL DSL means secure socket layer, transport layer security. VPN SSH secure internet communication, secure bank email communication, and VPN and banking and e-commerce website security. Then user A and user B use करतो. आता we are going to start our numericals based on the Diffie-Hellman. आता Diffie-Hellman चे numerical side by side I will also calculated that numericals. Okay, so I will open my notebook. In that, what is a question asked in the SPQ? This is not 20 marks, but uh, for understanding briefly, for that purpose here we
टेक आन्सर ऑफ द 20 मार्क्स. ओके. युजर ए आणि युजर बी यूज करतात डेफी हेल्मन की एक्सचेंज टेक्निक विथ कॉमन प्राईम नंबर पी दिलेला आहे, म्हणजे प्राईम नंबर क्यू दिलेला आहे 70. हे बघ, आपल्याला काय असतं डेफी हेल्मन मध्ये एकच असतं प्राईम नंबर, एक तर पी घ्या नाही तर क्यू घ्या. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, क्यू दिलेला आहे. ओके. म्हणजे तो किती दिलेला आहे, 71 दिलेला आहे. आणि प्रिमेटिव्ह रूट काय दिलेला आहे, ए अल्फा इज इक्वल टू 70. मग इफ user A has the private key xa is equal to 5, what is A's public key y? आणि if user B has the private key xb12, what is the B's public key yb? ओके. तर आता हा क्वेश्चन समजून आपण अल्गोरिदम मध्ये बघितलं तर असे व्हेरिएबल नव्हते, हे काय कन्फ्युजन करणार आहे. सो मी सिंपल लँग्वेज मध्ये सांगते. पी मीन्स काय आपला, तर पी मीन्स क्यू मीन्स काय आपला, तर प्राईम नंबर. आणि अल्फा इज इक्वल टू 7 मीन्स तो आपला काय आहे, जनरेटर आहे. ओके. अल्फा इज इक्वल टू 7 हा काय आपला जनरेटर आहे, म्हणजे 7. ओके. मग प्राईम नंबर आणि जनरेटर भेटला. युजर ए ची प्रायव्हेट की दिलेली आहे, एक्स ऑफ ए म्हणजे काय दिलेली आहे, युजर ए ची प्रायव्हेट की दिलेली आहे 5. आणि एक्स ऑफ बी म्हणजे युजर बी ची प्रायव्हेट की दिलेली आहे पी. आणि त्यांनी सांगितले की युजर ए ची पब्लिक की काढा वाय ए आणि युजर बी ची पब्लिक की काढा वाय. ओके. म्हणजे इथं क्यू म्हणजे काय दिलेलं आहे, लहान प्राईम नंबर दिलेला आहे. ओके. अल्फा म्हणजे प्रिमिटिव्ह रूट दिलेला आहे, पण आपण अंडरस्टँड करू तो जनरेटर आहे कोणता तरी. ओके. एक्स ए एक्स बी दिलेली म्हणजे प्रायव्हेट युजर ए ची प्रायव्हेट की आणि युजर बी ची प्रायव्हेट की दिलेली. ओके. आता आपण फर्स्ट काय करणार, युजर ए ची पब्लिक की वाय ए काय करणार, फाइंड करणार. आता आपण आपल्या अल्गोरिदम मध्ये काय शिकलो होतं फॉर्म्युला, की आपण त्याच्यामध्ये असं होतं की A is equal to G raised to A mod of P. ओके. सो याच्यामध्ये आता आपला A म्हणजे काय, तर Y of A. म्हणजे Y of A is equal to G raised to A म्हणजे काय, आपला प्रिमेटिव्ह रूट ऑफ X raised to A. ओके. सिक्रेट की आणि मॉड ऑफ आपला काय, क्यू आहे. ओके. हा काय झाला, फॉर्म्युला झाला. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करणार, पुट आउट करणार बाहेर. ओके. म्हणजे अल्फा किती होता, 7 raised to 5 आणि मॉड ऑफ क्यू, क्यू किती होता आपला 71 होता. ओके. मग आपण आता याच्यामध्ये काय केलं, 7 raised to 5 काढलं. 7 raised to 5 किती आले ते, 16,807 आले. ओके. मग आपण काय केलं, डिवाइड केलं त्याला 71 ने. किती आले ते, तर 236.71 आले. मग आपण काय घेतलं, इंटिजरचा पार्ट काय घेतला, टेक केला. ओके. मग मल्टिप्लाय केलं परत 70 ला. 236 इंटू 71 केलं, किती आलं, तर ते आलं 16,756 आलं. ओके. मग आपण काय केलं, 16,808 ला मायनस केलं 1600 16,756 मधून, तर ते किती आलं, 51 आलं. मग आपल्याला काय भेटली, युजर ए ची पब्लिक की भेटली वाय ए इज इक्वल टू 51. ओके. त्याच्यानंतर काय घेतलं, फाइंड केलं युजर बी ची पब्लिक की वाय बी. आता याच्यामध्ये कसं येणार, वाय बी इज इक्वल टू आपला प्रिमेटिव्ह रूट रेस टू एक्स बी मॉड ऑफ क्यू. ओके. मग त्याच्यामध्ये पण आपण काय केलं, की आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट आउट केल्या. ओके. त्याच्यामध्ये काय केल्या, व्हॅल्यू पुट आउट केल्या. 7 raised to 12. ओके. I will simultaneously calculate 7 raised to 12. ओके. बट कॅल्सी मध्ये कशी व्हॅल्यू येते, की 1.38474128 अशी व्हॅल्यू येते. तर इंटू 10 raised to 10. ओके. मग आपण जेव्हा डेसिमल व्हॅल्यू काय करतो, शिफ्ट करतो, म्हणून तिथं काय घेतला, 01 घेतला. ओके. मग त्या 01 ला 138. ओके. 41 28 71 72 सॉरी 7201 डिवाइड बाय 71, तर ते किती येतं, 194,947,707. ओके. इंटिजर पार्ट टेक केला आणि किती म्हटलं, मल्टिप्लाय केलं 87.
ओके. तर ते किती आलं 1 पॉइंट 1 सेकंड, 1 सेकंड. तर हिअर काय केलं आपण, जर गॅलरीवर जरी तशी व्हॅल्यू आली ना, तर काय करायचं, पॉइंट शिफ्ट करायचे. मग 1 पॉइंट होतं ना, मग 2 पर्यंत येतं ना ते आन्सर 72. मग 01 लावायचं. ओके. आणि मग 01 ने काय केलं, डिव्हाईड केलं 71 ला, तर 194947707 आन्सर येतो. इंटिजर पार्ट टेक करायचा आणि मल्टिप्लाय करायचं. ओके. मल्टिप्लाय केल्यावरती परत तसंच सेम आन्सर येतं. तर वेट देन कॅल्क्युलेट करायचं. ओके. मग काय भेटतं आपल्याला 4 भेटतं. ओके. देअरफॉर 7 मॉड ऑफ 71 इज इक्वल टू 4 वाय बी भेटला. ओके. मग याच्यामध्ये आपल्याला फक्त युजर एचा युजर ए म्हणजे वाय ए आणि वाय बी फाइंड करायचं होतं. युजर ए पब्लिक की वाय ए आणि युजर बी पब्लिक की वाय बी काय करायचं होतं, फाइंड करायचं होतं. त्याच्यामध्ये कॉमन प्राईम नंबर क्यू 71, त्याच्यानंतर प्रिमिटिव्ह रूट अल्फा, युजर प्रायव्हेट की एक्स ए, युजर प्रायव्हेट की एक्स बी 12 आणि युजर पब्लिक की वाय बी 51 आणि युजर प्रायव्हेट की वाय बी 4 लिहितला. ओके. युजिंग डेफी एलिमेंट एक्सचेंज मुळे काय झालं, युजर ए पब्लिक की वाय ए इज 57, user B public key is YB is 57. Hence, public key is calculated successfully. Okay. Then, a Diffie element key exchange algorithm, Alice and Bob have won the prime number value. Means Q is equal to 17, primitive root is 5. And if Alice secret key is 4, म्हणजे small a is 4 and secret key B is 6, then what is secret key exchange? Okay. तर त्यांची सिक्रेट की काय असेल, मग की इज इक्वल टू 17, अल्फा इज इक्वल टू 5, देन आली सिक्रेट की ए अँड बी. ओके. म्हणजे क्यू मीन्स प्राईम नंबर, अल्फा मीन्स प्रिमेटिव्ह रूट, ए बी मीन्स दी सिक्रेट प्रायव्हेट की. याच्यामध्ये फाइंड केली अलिशची पब्लिक की, म्हणजे ए इज इक्वल टू अल्फा मीन्स प्रिमेटिव्ह रूट रेस टू ए मॉड ऑफ क्यू. ओके. मग त्याच्यामध्ये 5 रेस टू 4 मॉड ऑफ 17 घेतलं. 5 रेस टू 4 किती येतात, 625. 625 डिवाइड बाय 70, ते किती आलं, 36 पॉइंट समथिंग आलं. बट आपण 36 घेतलं, इंटिजर पार्ट टेक केला अँड मग मल्टिप्लाय करून 625 आणि 612 मधून मल्टिप्लाय करून आपण कसली व्हॅल्यू काढली, ए ची व्हॅल्यू काढली 30. देन फाइंड केली बॉबची पब्लिक की. बॉबची पब्लिक की काय झालं, बी इज इक्वल टू प्रिमेटिव्ह रूट बी ऑफ मॉड ऑफ क्यू झालं. ओके. मग सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू, बी इज इक्वल टू 5 रेस टू 6 मॉड ऑफ 70. ओके. मग 5 रेस टू 6 15,625. ओके. आणि डिवाइड केलं, इंटिजर पार्ट टेक केला, तर इंटिजर पार्टच्या काय आल्या, व्हॅल्यू आली 2. ओके. मग शेअर्ड सिक्रेट की पण काढायची. के इज इक्वल टू बी रेस टू ए मॉड ऑफ पी घेतलं, म्हणजे 2 रेस टू 4 मॉड ऑफ 70. मग याच्यामध्ये पण सेम काढलं, 2 रेस टू 4 इज इक्वल टू 16. 16 डिवाइड बाय 17 0, 17 0 इंटू 17 0. मग 16 मायनस 0, के इज इक्वल टू 16 आलं. आणि याच्यामध्ये काय केलं की ए रेस टू बी मॉड ऑफ क्यू आलं ना, मग 13 रेस टू 6 घेतलं, ते मल्टिप्लाय डिवाइड केलं, देन त्याचा हा जो डेसिमल पार्ट आहे ना, तो मल्टिप्लाय केला, तो अप्रॉक्सिमेटली 16 आला. तर हे काय झालं, आन्सर झालं प्राईम नंबर क्यू, देन प्रिमेटिव्ह रूट अल्फा, देन अलिस प्रायव्हेट की, देन बॉब प्रायव्हेट की, देन अलिस पब्लिक की, बॉब पब्लिक की आणि शेअर्ड सिक्रेट की किती झाली, 16. आणि शेअर्ड सिक्रेट की काय झाली पाहिजे, दोघांची सेम आली पाहिजे ना, अलिस आणि बॉबची. तर ती सेम आली म्हणजे हे आन्सर काय आहे, करेक्ट आहे. देन user A and user B are Diffie-Hellman exchange technique with the common prime number Q is equal to 71 and primitive root alpha is equal to 7. मग if user A has the private key XL5 आणि त्याची पब्लिक की काढायला लावली आणि युजर बी ची प्रायव्हेट की दिली, पब्लिक की काढायला लागली आहे आणि शेअर सिक्रेट की विचारली, तर इथं काय विचारलेलं आहे, डेफी हेल्मेन अल्गोरिदम. ओके. डेफी हेल्मेन
अल्गोरिदम हा की एक्सचेंज अल्गोरिदम आहे क्रिप्टोग्राफिक टेक्निक मधला. ओके. तो सिक्युअरली एक्सचेंज करतो की ओव्हर दी इनसिक्युअर नेटवर्क. तो डेव्हलप केलेला व्हॉइड डेफी आणि मार्टिन हेल्मेनने. त्याचं मेन ऍडव्हांटेजेस की सिक्रेट की नेव्हर ट्रान्समिट डिरेक्टली थ्रू नेटवर्क. म्हणजे तो सिक्रेट की नेव्हर ट्रान्समिट थ्रू नेटवर्क करत नाही. मग त्याच्यामध्ये काय आलं, Q इज इक्वल टू 71, अल्फा इज इक्वल टू 7. ओके. युजर ए ची प्रायव्हेट की काय आहे? XA इज इक्वल टू 5. युजर बी ची प्रायव्हेट की काय आहे? तर 12. ओके. त्याच्यानंतर कॉमन प्राईम नंबर अल्फा इज इक्वल टू प्रिमेटिव्ह रूट आणि XA आणि XB ही प्रायव्हेट की फॉर्म्युला. ओके. मग y ऑफ ए अल्फा ऑफ x ऑफ ए मॉड ऑफ क्यू मध्ये आलं 7 to 5 मॉड ऑफ 71. 7 to 5 किती आलं? 16,807. मग डिवाइड केलं 71 ला, इंटिजर पार्ट टेक केला, मल्टिप्लाय केलं, देन व्हॅल्यू आली सबट्रॅक्ट करून 51. y आलं 51. Then find the user B public key y. yb is equal to primitive root xb mod of q. त्याच्यामध्ये 7 रेस टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि 7 रेस टू 12 ची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर डिवाइड बाय 71 केलं. त्याच्यामध्ये काय आली? इंटिजर पार्ट टेक केला. इंटिजर पार्ट टेक केला. त्याच्यानंतर काय केलं? मल्टिप्लाय केलं 70 ला. तर व्हॅल्यू किती आलं? 4 आलं. ओके. त्याच्यानंतर काय आलं? YB काय आलं? फाइंड अ शेअर्ड सिक्रेट की. शेअर्ड सिक्रेट की मध्ये काय केलं? तर K इज इक्वल टू YB एक्स ऑफ ए मॉड ऑफ क्यू केलं. ओके. म्हणजे 4 रेस टू 5 मॉड ऑफ 71. मग किती आलं ते? हा इंटिजर पार्ट टेक केला आणि मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, K इज इक्वल टू 13 आलं आणि याच्यामध्ये पण K इज इक्वल टू 13 आलं. सो याच्यामध्ये शेअर्ड सिक्रेट की पण काढलं, युजर ए, युजर बी ची पब्लिक की YB पण फाइंड केलं. ऍप्लिकेशन SSL, TSL, VPN, SSH and secure internet communication. Conclusion काय निघालं? Y is 51, YB is 4 and K is equal to 30. So these are the all syllabus belongs to the DC element because these are the important. I will cover for your examination on the 5 of June. So I will complete your units of all. So please like, subscribe of our channel. And yes, student, I really work hard for this because माझी पण एक्झाम चालू आहे. I will trying to my best for your आणि I having facing some difficulties for that purpose. This lecture, I hope so. This lecture is very helpful because Diffie-Hellman, RSA, and public key cryptography algorithm is asked in each means each and every question paper. मग in November, December, then May, June, all years these questions is asked and these questions is very difficult. Other question we with the help of ChatGPT you will all are covered, but these two topics are most important. And in today night, I will share the ANN also because ANN is very difficult. So for that purpose, I will also share that. Okay, so thank you so much.